सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की। श्री कृष्ण मंदिर देवस्थान ट्रस्ट अमरावती श्री क्षेत्र माता खिडकी स्थान या ट्रस्टच्या वतीनं कालपासून ब्रह्मविद्या निरूपणाच्या कार्यक्रमाचं आयोजन आपण केलेलं आहे। या कार्यक्रमाला आलेले सर्व साधू संत तपस्विनी वासनिक बंधू आणि भगिनींनो, आज आपला हा दुसरा दिवस आहे, दुसरं सत्र आहे। तुमच्या गप्पा झाल्या असतील तर मग आपण सुरुवात करू, अन्यथा तुमचा सत्संग घेऊ। आणि याचंच आज आपण विवेचन करणार आहोत, चिंतन करणार आहोत। काल आपण बघितलं की धर्म काय आहे, धर्म काय आहे बघितल्यानंतर धर्म कशासाठी आहे हे आपल्याला कळेल, समजेल। त्या बाजूने आपण विचार करत नाही, चिंतन करत नाही। धर्म परमेश्वराने आपल्याला का दिला, कशासाठी दिला, बोध का दिला, कशासाठी दिला, सृष्टी का केली, उत्पन्न निर्मिती, परमेश्वराने का अवतार घेतला, वाडोवेडी फिरून अधिकारी जीवाला निमित्त करून आपल्याला हे जे तत्वज्ञान आहे आपल्यापर्यंत का पोहोचवलं, परमेश्वराने कशासाठी पोहोचवलं, याची जाणीव जोपर्यंत आपल्याला होत नाही तोपर्यंत धर्म काय आहे आपल्याला कळू शकत नाही, समजू शकत। आजपर्यंत आपण धर्म काय समजत आलो, स्थानवंदन धर्म, सकाळची दुपारची संध्याकाळची पूजा धर्म, कधीतरी पंगत हा धर्म, कधीतरी स्मरण जमेल तेव्हा धार्मिकता करता येईल तो धर्म। धर्म कर्मकांड नाही, धर्म अंधश्रद्धा नाही, धर्म विधी नाही, हे आपण काल विवेचन केलं, चिंतन केलं आणि याचे प्रमाण पण आपण बघितले। परमेश्वर काय म्हणतात, एक विधी अनुष्ठान, एक भाव अनुष्ठान। हे विधी भावातीत अनुष्ठान, एक विधीच्या पद्धतीने धार्मिकता करतो, एक भावाच्या पद्धतीने धार्मिकता करतो। हे म्हणजे कोण, परमेश्वराचा जो धर्म आहे, परमेश्वराची जी भक्ती आहे ही विधी भावातीत आहे, विधीच्या आणि भावाच्या पलीकडची। मग विधीच्या भावाच्या पलीकडे काय आलं, आचार आला, त्याग आला। त्याचा मात्र आपण विचारच केलेला नाही। नामधारक वास्तविकांमध्ये तर एक गैरसमज आहे, न्यूनगंड आहे की आचाराचा आमचा काही संबंध नाही, ते साधू संत बघून घेतील, त्यांनी कपडे घातले, ज्यांनी त्याग केला ते आचार करतील, आम्ही काय करणार, आम्ही फक्त भौतिक सुखाच्या माध्यमातून धार्मिकता करत आलो आणि ते आम्ही करतोय। परंतु आचार हा जो विषय आहे हा विशिष्ट लोकांना नाही, तुम्हाला नाही, मला नाही, असं नाही, सर्वांसाठी, कारण धर्म सर्वांसाठी। धर्म काय याचं चिंतन केल्यानंतर धर्म कशासाठी आहे हा प्रश्नाचं उत्तर आपल्याला शोधावं लागेल। धर्म याच्यात नाही, धर्म त्याच्यात नाही, मग धर्म कशात आहे, धर्म कशासाठी आहे। धर्म आत्मकल्याणाचं एक साधन आहे, जीवन सुंदर करण्याची एक पद्धत आहे, एक रीत आहे, जीवन जगण्याची एक लाईफस्टाईल आहे, हे लक्षात घ्या। परमार्ग तुमचं जीवन किंगा देवाने सांगितलेलं आहे, परमार्ग आहे हेच तुमचं जीवन आहे। मग जीवन म्हणजे काय, सकाळ उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत जे आपण करतो तोच परमार्ग आहे। आणि करतो काय, कर्म करतो। कर्मामध्ये काय काय येतं बघा, सकाळी उठले तुम्ही, कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडत असताना उठणं आलं, बसणं आलं, खाणं आलं, बोलणं आलं, जी लाईफस्टाईल आहे आपल्या जीवनाची दिवसभराची, ही लाईफस्टाईल म्हणजे जीवन आहे। आणि त्या बाजूने आपण कधी विचारच केलेला नाही। या शाब्दज्ञानामध्ये परमेश्वराने आपल्याला बोध दिला, बोध देऊन जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर आपल्याला समजवले, बोधाद्वारे आपल्याला कळाले, जाणवले। आता आपण भक्तीला लागलो आणि भक्ती करत असताना त्याग करून, आचार करून जर शाब्दज्ञान चरित झालं तर सामान्य ज्ञान, अप्रोक्ष ज्ञान, सामान्य ज्ञान, विशेष ज्ञान, त्याच्यानंतर अनादि अविद्येचा छेद आणि मग प्राप्ती, मग आनंद। ही प्रोसेस 2 दिवसाची आहे का, 4 दिवसाची आहे का, 10 वर्षाची आहे का, नाही, ती आपल्या करण्यावर अवलंबून आहे।
ते कधी केव्हा कुठं कोणी सांगू शकत नाही. मग उद्याचं आपण सांगू शकत नाही, मग आजच्यासाठी धर्म आहे की नाही. आपला धर्म असा आहे की आपला भूतकाळ आपल्याला आपला धर्म सांगतो. तुम्ही होते कुठं? मायेच्या तमात. तमातून कोणी काढलं, कशासाठी काढलं, कोणत्या उद्देशाने काढलं, कुठं आणलं, कोणत्या कर्मफळात आलं, त्या कोणत्या कर्मफळामध्ये कोणत्या कर्मानी गेले, हे भूतकाळ धर्म सांगतो. वर्तमान काळामध्ये कसं जगायचं, कसं राहायचं, कसं बसायचं, कसं खायचं, हा धर्म सांगतो. आणि आज तुम्ही काय केलं किंवा काय करणार आहे त्यावरती तुमचं भविष्य ठरणार आहे. म्हणजे भूत, वर्तमान आणि भविष्य सांगणारा आपला धर्म, पण आपण त्याचा विचार करत नाही. का विचार करत नाही? का चिंतन करत नाही? कारण आपण धर्म कोणत्या पद्धतीने स्वीकारलेला आहे, कोणत्या विचाराने स्वीकारलेला आहे, कशासाठी स्वीकारलेला आहे त्यावरती अवलंबून आहे. धर्म ज्ञानावर जर आधारित आहे तर ज्ञान आपण किती घेतलं, कोणत्या कॉलेजला गेलो, कोणत्या शाळेत गेलो, तिथं डिग्री घेतली ज्ञानाची, भक्तीची, परमेश्वराच्या मार्गाची, आणि मग आपण करायला सुरुवात केली, असं होतं का? असं होत नाही. वेळात वेळ काढून जितकं जमेल तितकं आपण चिंतन करत आलो, वाचन करत आलो, समजून घेत आलो, सत्संग ऐकत आलो, आणि अशा कार्यक्रमांमधून सहभागी होऊन ऐकत आलो साधू संतांचं. परंतु धर्म ही एक कृती आहे, धर्म हा एक आचार आहे. हे जर आपण समजून घेतलं तर तुम्ही आजही आचार करता. देवी देवतेची भक्ती करत नाही, परमेश्वराची भक्ती करतात. कुठं अन्य मंदिरात जात नाही, प्रसाद खात नाही, देवी देवतेच्या माध्यमातून केलेल्या अन्नदानाचा आपण स्वीकार करत नाही. हा एक आचारच आहे. परंतु याच्याही व्यतिरिक्त आचार काय आहे हे आपण माहितीच करून घेतलेलं नाही. म्हणून जिज्ञासा करावी होती. जिज्ञासा आपला मूळ स्वभाव आहे, आणि ही जिज्ञासा प्रत्येकाकडे असते, आणि तुमच्याकडे तो जास्त असते. तुम्ही साड्या जर आणायला गेल्या 2च साड्या घ्यायच्या असतात, परंतु 10 दुकानं फिरतात. 4 मैत्रिणी बरोबर असतात आणि 100 साड्या बघतात, तरी गॅरंटी नाही तुम्हाला ती आवडेलच. आणि एखादी आवडली तर दुकानदाराला सांगणार, घरी गेल्यानंतर यांना आवडली तर स्वीकारेल, अन्यथा परत रिटर्न करायची बोली असेल तर घेऊन जातो. भाजीपाल्यावर भाजीपाला आणायला जाता तरी तुम्ही विश्वास ठेवता का? नाही ठेवत. तुमची चिकित्सा ही इतकी पराकुटीची आहे, याच्या पाठीमागचं कारण काय? का आपण फसल्या जाऊ नये. पुरुषांची का चिकित्सा कमी असते का? कोणती वस्तू घ्यायची, कुठं घ्यायची, त्याचा ब्रँड, त्याची गॅरंटी, वॉरंटी, किंमत संपणारी आहे कधी ना कधी. परत तरी कितीतरी चिकित्सा असते. परंतु धर्माच्या अनुषंगाने आपण कुठं चिकित्सा केली, का चिकित्सा केली की नाही? आपण काय म्हणतो, श्रद्धा आहे, कशाला प्रश्न विचारायचे. परंतु इथं प्रश्नांना वावडं नाही. अन्य लोकांमध्ये प्रश्नांना वावडं आहे. श्रद्धा ठेवायची आणि धार्मिकता करायची. इथं श्रद्धा सहजासहजी परमेश्वर म्हणतात ठेवायची नाही. इथं प्रश्न विचारून, समजून उमजून, चिकित्सा करून, जाणून धार्मिकता करायला लावलेली आहे परमेश्वराने. इथं प्रश्नांना वावडं नाही आहे. म्हणून महादाईसांनी अनेक प्रश्न विचारले. त्या प्रश्नातून धर्म समजून घेतला, जाणून घेतला, आणि मग करण्याचा प्रयत्न केला. आपण किती प्रश्न विचारतो, आपण किती जाणून घेतलेलं आहे, आपल्याला काहीच माहीत नाही आहे. का धार्मिकता करतोय, कशासाठी करतोय, कोणाची करतोय, ते काय देणार आहे आपल्याला. आपण जे बी धार्मिकता आजपर्यंत करत आलो ते खरं धर्माचा एक भाग आहे का, धर्माचा एक आचार आहे का? आपण काहीच करत नाही. आपण देखोवेखी, यांनी केलं त्यांनी केलं, मॉब सायकॉलॉजी, परंपरा आहे, चालत आलंय. परंतु जिज्ञासा करावी. परमेश्वराने सांगितलं जीव हा चिकित्सक आहे, जिज्ञासा करावी. मग जिज्ञासा आपण केली पाहिजे. तुम्ही खरंच दैवराटीचे असाल, परमेश्वराच्या भक्तीतले असाल, परमेश्वर प्राप्त पाहिजे, परमेश्वर भेटावा, कळावा, जाणावा, ही जर तुमची इच्छा असेल तर जिज्ञासा करायला लावलेली देवाने. आणि ती जिज्ञासा प्रत्येक वेळेस आपल्याला करायला लावलेली. ती जिज्ञासा आपल्या अनेक साधकांनी केलेली आहे. जिज्ञासा करण्यासाठी परमेश्वराने कधीही नाकारलेलं नाही आहे. आपल्या शास्त्रामध्ये जर आपण चिंतन केलं तर कधी परमेश्वर म्हटले नाही हा प्रश्न विचारू नको, या वेळेस विचारू नको, त्यावेळेस विचारू नको, असं कधी नाकारलेलं नाही. जर परमेश्वर नाकारत नाही तर कोणीच नाकारलं नाही पाहिजे. जे जमतंय ते जाणून घेतलं पाहिजे, ते लक्षात घेतलं पाहिजे, आणि त्यासाठी परस्परे मथन कीजे, मग नूतन होईजे. संवाद करायला लावलेला आहे, परस्परांमध्ये चर्चा करायला लावलेली. आता आपला सत्संग आहे म्हणजे नेमकं आहे काय? मी सांगावं तुम्ही ऐकावं, हा सत्संग, याला सत्संग म्हणत नाही. परस्परे मथन कीजे.
तुमच्या माझ्यामध्ये संवाद झाला पाहिजे, त्या संवादातून घुसळून मिसळून निघून धर्म कळाला पाहिजे. दुधाचं पातेलं असतं, आपण जर बाजूला ठेवलं तर 2 दिवसांनी 4 दिवसांनी ते नासेल, कारण नुसतंच ठेवलंय ते 100% नासेल, ते उपयोगी पडणार नाही. परंतु त्या दुधामध्ये घुसळण मिसळण जर केली तर लोणी निघेल, ताक निघेल, तूप निघेल, अधिक चांगल्या पद्धतीचे पदार्थ आपल्याला त्यातून प्राप्त करता येऊ शकतात. म्हणून परस्पर मथन केलं पाहिजे. परंतु आपण मथन करतो का, आपण चिंतन करतो का, आपण गप्पा मारतो. आणि देवाने तेच नाकारलेलं आहे. परस्परांमध्ये जेव्हा आपण भेटतो एकामेकाला, अन्यवार्ता करू नका म्हटले. आणि अन्यवार्ता म्हणजे काय, परमेश्वराव्यतिरिक्त जीवाच्या, देवतेच्या, प्रपंचाच्या वार्ता म्हणजे अन्यवार्ता. त्यापेक्षा झोपा काढा म्हटले का, तर अन्यवार्ता करता करता आपण कितीतरी कर्म जोडत असतो. हा एक आचार आहे आणि हा आचार पाळणं म्हणजे धर्म आहे, ही तीच धार्मिकता आहे. आपण धार्मिकता काय समजतो, धार्मिकता म्हणजे मंदिरात जाणे, विडे वाहणे, दंडोत घालणे आणि तिथं जमेल तेवढे एखादी 2 गाठी करणे, ही धार्मिकता समजतो. पण परमार्ग तुमचं जीवन आहे. चालता बोलता उठता बसता तुम्ही काय बोलता, कोणाशी बोलता, कशा विषयावर बोलता, हा धर्म आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही मंदिरात न येता ही धार्मिकता करू शकता, धर्म सांभाळू शकता आणि त्यातून प्रसन्न परमेश्वर होऊ शकतो. याचं कारण का, तर एक सूत्र तुम्ही पाळताय, अन्यवार्ता करायची नाही. देवाने सांगितलं जे वारिले ते न की, जे काल आपण सत्संग घेतला, जे देवानी वारलंय, जे देवानी नाही करायला लावलंय ते न करणं म्हणजे देवाला स्वीकार, ते न करणं म्हणजे धार्मिकता करणं. जे आपण परमेश्वराने सांगितलेलं करायला लागलो तर आपोआप प्रसन्नता निर्माण होईल. जेव्हा आपले मुलं आहे, आपण लहानसे मोठे करतो, संस्कार करतो, ते आपले ऐकताय तोपर्यंत आपल्याला बरं वाटतंय की माझा मुलगा ऐकतो, माझी सून ऐकते, माझा मुलगी ऐकते. एखाद्या वेळेस नाही ऐकलं तर आपल्याला किती दुःख होतं. मी लहानसं मोठं केलं, याच्यासाठी सारं आयुष्य वेचलं आणि आता हा माझं ऐकत नाही, दुःख होतं की नाही. तसं परमेश्वराने जे सांगितलेलं आहे ते जर आपण नाही ऐकलं तर परमेश्वराला खंती येईल की नाही, दुःख होईल की नाही. म्हणून आपल्याला परमेश्वराला प्रसन्न नाही करता आलं तरी चालेल, पण परमेश्वर दुःखी होणार नाही, खंती पकडणार नाही, याची काळजी घेण्यासाठी आपल्याला आचाराचा विचार करावा लागेल. आचार्य योग्यता विचार्य दृढता. आचार काय आमच्यासाठीच आहे का, आम्हीच करायचा असतो का, हे आम्ही तुम्ही, हा जो भेद आहे, हे वर्गीकरण हे तुम्ही आम्ही केलेलं आहे. परमेश्वराच्या लेखी ते नाही आहे, जो करेल त्याचा देव आहे. कसं करायचं, काय करायचं, ही मॅनेजमेंट तुमचा विषय आहे. म्हणून परमार्ग तुमचं जीवन आहे. तर काय जीवन म्हणजे काय, दिवसभरामध्ये आपण काय बोलतो, कसं राहतो, याच्याशी निगडीत धर्म आहे, धार्मिकता आहे. पण आपण वासनिक दशेत असताना, प्रपंचिक जीवनामध्ये जगत असताना कसं वागतो, कसं राहतो, आपलं जीवन कसं व्यथित करतो, त्या व्यथित जीवनामध्ये धर्म दडलेला आहे. महात्म्याने प्रिय वक्तव्य व्हावे, गोड बोलावं. गोड बोलणं म्हणजे मग साधू संतांनीच बोलायचं का, देवानी तर महात्मे सशालाही म्हटलं, वाघालाही म्हटलं. अनेक लीळेच्या माध्यमातून परमेश्वराने आपल्याला हे तत्वज्ञान सांगितलेलं. महात्मे म्हणजे महान आत्मे. महान आत्मे कोण आहे, की जे कर्मभूमीत नरदेहामध्ये जन्माला आले. तुम्ही महान आत्मे आहात, नुसते महाराष्ट्रात जन्माला नाही आले, तुम्ही बोधवंत आहात, परमेश्वराची भक्ती करताय आणि या भक्तीतून परमेश्वर प्राप्तीची आस ठेवताय, वासना ठेवताय, म्हणून तुम्ही महान आत्मे आहेत. मग फक्त महात्मे म्हणजे काय साधू असं नव्हे. आता गोड बोलायचं तुम्हाला काय साधूच व्हावं लागेल काय, गोड बोलल्यावर काय सासू सुना एकामेकाशी गोड बोलू शकत नाही, जावा जावा बोलू शकत नाही, बहिणी बहिणी बोलू शकत नाही. तुम्ही घरामध्ये कसं राहता त्याच्यावरती समाजात कसे राहता ठरतं, समाजात कसे राहता त्याच्यावरती धर्मात कसे राहता ठरतं. आपण म्हणतो ना बाळाचं पाय पाळण्यात दिसतात. तर ह्या ज्या गोष्टी आहे, आपण धर्म किती समजून घेतला, कशा पद्धतीने समजून घेतला आणि त्यावरती कसं चालतो, हा धर्म असतो, ही धार्मिकता असते. बसा नाही तर बस. पण आपल्या मनामध्ये जो गैरसमज आहे, न्यूनगंड आहे, जी भीती आहे, ती पहिले काढून टाकली पाहिजे. धार्मिकता म्हणजे कर्मकांड नाही, अंधश्रद्धा नाही, विधी नाही. हे जर आपल्या लक्षात आलंय तर मग धर्म काय आहे, धर्म कशात आहे. धर्म आपल्या वागण्यात आहे, आपल्या बोलण्यात आहे, आपल्या राहणीमानात आहे. गोड बोलायचं आहे, मग कोणाशी गोड बोलायचं. जी सून सासूशी गोड बोलते ना ती धर्मात आहे, ती बोधवंत आहे, ती धार्मिक आहे, ती मानव आहे. जी सासू त्या सुनेला मुलगी म्हणून स्वीकारते आणि तिच्याशी गोड बोलते ती सासू मानव आहे.
आपण काय समजतो धर्म? मंदिरात आलो का गोड बोलायचं, घरी गेलो का मात्र कसं वागायचं, तो धर्म नाही. इकडं आम्ही तुमच्या पुढं खूप तत्त्वज्ञानाच्या गोष्टी करायच्या, ज्ञानाच्या गोष्टी करायच्या, आणि इतर वेळेस मग आम्ही काय करायचं? मग तो धर्म आहे का? तसं तुम्ही मंदिरात आले चांगले बसता, शांत बसता, आश्रमात आले शांत बसता, आणि इतर वेळेस आले तेव्हा, घरी गेले तेव्हा, समाजात राहता तेव्हा. धर्म हा आपल्याशी निगडीत आहे आणि आपण समाजाशी निगडीत आहे. समाजात कसं राहतो हा धर्म आहे. गोड बोलणं हे तत्त्व तुमचं आमचं नाही आहे. परमेश्वरांनी सांगितलेली आचारप्रणाली सर्वांसाठी आहे. लोणी पारनेर ते स्थान आहे, त्या स्थानावरती स्वामी आचार्य काही भक्तांबरोबर गेलेले आहेत. 3 ते 4चा टायमिंग आहे, वेळ झालेली आहे. आणि मग तिथं एक अन्य मंदिर आहे, आणि त्या अन्य मंदिराचा जो गुरव आहे म्हणजे पुजारी आहे, तो नेटकाच आपली पूजा अर्चा करून निघतो, आणि देवंते तिथं पोचतात. देव आचार्यांना सांगतात की बघा आपली आता राहण्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था काय आहे ती बघा. आता आचार्यांच्या पाठीमागचा संस्कार तुम्हाला सर्व माहिती आहे. तिथंच ते पुजारी चालले, ते उद्धटपणाने बोलले, म्हणले ओ गुरु इकडे या म्हणे. आता जीव हा प्रत्येकजण स्वाभिमानी झालेला आहे, कोणीच कोणाचं ऐकायला तयार नाही. यांनी उद्धट बोलले तर ते उद्धट बोलले, आणि मग देव तिथं म्हणतात अहो तुम्ही महात्मे, तुम्ही गोड बोललं पाहिजे, महात्म्यानी प्रयोक्त व्हायला पाहिजे. मग देव सांगतात या महात्मे हो या म्हणे. तुमचे घरचे निकीनी असते, तुमचे घरचे चांगले आहे का, बरे आहे का? त्यांना बरं वाटलं. आणि मग देव म्हणतात आम्ही नवीन आहे, इथं ब्राह्मणांचे घरं कमी आहे, बघा आमची व्यवस्था काही होईल का. त्यांना लीडर करून टाकलं, आणि मग ते पुढं झाले. 2-3 घरं होते ब्राह्मणांचे, तिथं आचार्यांना घेऊन गेले, म्हटले अहो ब्राह्मणांचे घरं कमी आहे, हे भिक्षुक मंडळी आलेली बाहेरची, यांना व्यवस्थित द्या, सर्व काय असेल ते दिलं, ते आणलं. देवाने एक तत्त्व सांगितलं आपल्याला, छोटासा प्रसंग आहे, छोटीशी लीळा आहे, परंतु ते तत्त्व आपल्याला खूप मोठं उपयोगी पडणार आहे. म्हणून आपण धार्मिकता कशात समजतोय हे लक्षात घ्या. धार्मिकता काय आहे हे लक्षात घ्या. धर्म कशात आहे हे लक्षात घ्या. आपण गोड बोलण्याच्या भानगडीत पडतच नाही. याचं कारण तो संस्कार आपल्यावर नाही आहे, आणि देवाने तो संस्कार आपल्याला लावलेला आहे. आपण दैवराटीचे आहोत, परमेश्वराचे भक्त आहोत, एकनिष्ठ भक्त आहोत. परमेश्वराने तत्वज्ञान आपल्याला सांगितलं, आपण शहाणे आहोत, म्हणून आपल्याला कसं वागायचं कसं राहायचं हे आपल्याला सांगितलेलं आहे. आता देवाने तिथं काय सांगितलं, एकीकडे देव काय म्हणतात, घरनं निवडीत भिक्षा करा, चातुर्वर्णामध्ये भिक्षा करा, आणि तिथं देव म्हणतात ब्राह्मणांचेच घरामध्ये भिक्षा करा. याचं कारण काय असावं? देव समाज व्यवस्थेला मान देतात, सृष्टी व्यवस्थेला मान देतात, हा सेन्स आहे. कोणत्या ठिकाणी काय करायचं, कोणत्या ठिकाणी कसं वागायचं, कोणत्या ठिकाणी काय बोलायचं, हा सेन्स व्यवहारामध्ये आपण पाळत असतो. एखाद्या ठिकाणी आपण पाहुणं म्हणून जेव्हा जातो तेव्हा आपल्याला लिमिटेशन येतं, किंवा आपल्या घरी पाहुणे येतात तेव्हा आपल्याला लिमिटेशन येतात. आपण लहान मुलांना सांगतो पाहुणे येणार आहे, गपचिप बैस, हां तुला चॉकलेट देईल, गोड बोलतो. नाहीच ऐकलं का मग त्याला आतमध्ये नेऊन काय करतो, व्यवस्थित समजावतो. याचं कारण काय आहे की आपली इज्जत जायला नको. समाज व्यवस्था काय आहे, सृष्टी व्यवस्था काय आहे, याला मान देण्यासाठी परमेश्वर असे आपल्याला लीळेच्या माध्यमातून देतात. आपण सुद्धा समाजात कसं वागतो हा सेन्स जर आपल्याला नसेल तर आपण मान व म्हणून घेण्याच्या योग्यतेचे नाही. आपल्या उठण्या बसण्यावरून, आपल्या बोलण्यावरून, आपल्या वागण्यावरून लोकांना कळायला पाहिजे यदा कधी हा मानभाव असावा, ही बाई यदा कधी मानभाव असली पाहिजे. आपलं आजूबाजूला सारे भांडणं राहतात, आपल्या गल्लीमध्ये कोणाचं जमत नाही. इकडचं भांडण, तिकडचं भांडण, कचऱ्यावरून भांडण, पोरांवरून भांडण. भांडणारा मानभाव नसतो, भांडणारे देव काय म्हणतात, भांडते दोघे अन्याय. आपण मानभाव आहोत का याचं चिंतन आपण केलं पाहिजे. मग धर्म कशात आहे? भांडण न करण्यात धर्म आहे, गोड बोलण्यात धर्म आहे, दुसऱ्याला आपलंसं करण्यात धर्म आहे, आणि ती धार्मिकता आहे. तुम्हाला ते माहीतच नाही धार्मिकता आहे. त्याला पैसे लागत नाही, विडे लागत नाही, वेळ लागत नाही. उठता बसता तुम्ही धार्मिकता करू शकतात. तुमच्या गल्लीमध्ये जेव्हा 4 लोक तुम्हाला म्हणतील का हे कुटुंब खूप चांगलं आहे, सुसंस्कृत आहे, मानव आहे, कोणाच्या आद्यात नाही, भांडणात नाही, वादात नाही, गोड बोलतात, मदतीला धावतात, मानवता धर्म पाळतात, खूप चांगलं आहे, तेव्हा खऱ्या अर्थाने परमेश्वर प्रसन्न होईल. तर समाजात आपण कसं वागतो त्याच्यासाठी परमेश्वरांनी
कोणाबरोबर राहो कोणाबरोबर नाही राहो हे सांगितले. ज्ञाता विरक्ताचा संघ केला. कोणाबरोबर जायचं कोणाबरोबर प्रवास करायचा हे परमेश्वराने आपल्याला सांगितलेलं आहे. नुसते ज्ञानी याचा संघ करायला नाही लावलेला आहे. ज्ञानाच्या नंतर विरक्ता आली त्याला ज्ञानी म्हणायचं आहे म्हटले. नुसती विरक्ता येऊ शकत नाही, नुसतं ज्ञान असू शकत नाही. ज्ञानाच्या पाठी काय असते? विरक्तता येते. कारण सर्व समजले जीव देवता प्रपंच परमेश्वर, हा प्रपंच काय आहे, जीव काय आहे, देवता काय आहे, परमेश्वराची भक्ती काय हे कळालं म्हणजे ज्ञान होणं. ज्ञान आनंद ज्ञानी याच्यात फरक आहे. आपण फक्त ज्ञानालाच ज्ञानी समजतो. ही आपली गल्लती, ही आपली चुकी आहे. म्हणून आपण डोळस पद्धतीने आपली धार्मिकता करता आली पाहिजे. आंधळ्या मुक्याला, बैऱ्याला, वेड्या पिशाला धर्माचा अधिकारच नाही देवाने सांगितलं. मग वेडा तो कोण, आंधळा तो कोण आपण काल बघितलं. आपल्याला सारं दिसतंय तरी आपण ते समजून घेत नाही, बघत नाही, लक्षात येत नाही, जाणवत नाही. हे आपलं आंधळपण आपण बाहेर काढलं पाहिजे. आपले डोळे उघडे असले पाहिजे. डोळस पद्धतीने धार्मिकता आपण केली पाहिजे. आणि ही करत असताना देवानी काय सांगितलेलं आहे, काय नाकारायला लावलेलं आहे, काय स्वीकारायला लावलेलं आहे, समाजात तुम्ही कसे राहतात यावरती सारे अवलंबून आहे. आपण म्हणतो ना, स्वामी श्री चक्रधरांनी काय केलं, रुद्रपूरला गेले, गोविंदप्रभू बाबांकडून शक्तीचा स्वीकार केला आणि लगेच ज्ञान झालं. ज्ञानाच्या नंतर वैराग्य उपस्थ म्हणून सालबर्डीला गेले. आता देवाला ज्ञानाची गरज आहे का, वैराग्याची गरज आहे का? देव मुळातच बुद्ध तो ज्ञानमय आहे ते स्वरूप, त्याला ज्ञान स्वीकारायची गरज नाही आहे. आणि समाज व्यवस्था आहे, सृष्टी व्यवस्था आहे, तिथं विरक्तता आहे, तिथं कोणाविषयी अटॅचमेंट नाही आहे, निराभिमान मूर्त. पण आपल्या लागे स्वाभिमान, तिथं वैराग्य आणण्याची गरज नाही आहे. याचे कारणं वेगवेगळे आहे पण आपण समजत नाही. आपण फक्त घेतलं आणि घेतलं. आणि मग ज्ञानाच्या नंतर जर देवामध्ये विरक्तता ती आपल्याला सांगण्यासाठी आलेलं, मग ज्ञानाच्या नंतर विरक्तता आली पाहिजे, अभिलाषा निवर्तली पाहिजे. परंतु आपलं उलट आहे. आपल्याला बोध झाला, देव भेटला, स्थानं करायला लागलो, क्रिया करायला लागलो, आपल्या अभिलाषा वाढतात. आपल्याला हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, आपले विडे वाढतात, मग आपल्या खिटी वाढतात, आपले पारायणे वाढतात. का? अभिलाषा वाढली. जर बोध झाला तर अभिलाषा निवर्तली पाहिजे. मला देव कळाला, मला देव समजला, मला देव भेटला. कारण समजणं हेच भेटणं आहे. समजलाच नाही तर भेटणार कसा? त्या रस्त्याने चालायला सुरुवातच केली नाही तर तिथपर्यंत पोचणार कसे तुम्ही? परंतु आपल्या अभिलाषाच निवर्तत नाही. आपल्या अभिलाषा वाढतात. आपल्याला हे पाहिजे, आपल्याला ते पाहिजे, आपल्याला ते पाहिजे. अभिलाषा निवर्तलेली समाधान हाच धर्म आहे. समाधानता हीच धार्मिकता आहे. तुमच्या जीवनामध्ये तुम्ही समाधान जर पावले, मग आम्ही असो काय तुम्ही असो काय, आमच्या खिशात किती आले, जर आम्ही समाधानच नाही पावलो तर आम्ही खरंच धार्मिक आहोत का? आम्ही खरंच त्याग केलेला आहे का? आणि तुम्ही बी धार्मिकता करत असताना तुमच्या मनामध्ये जर अभिलाषा वाढतच असली आणि त्याच्यासाठी जर तुम्ही धार्मिकता करत असली तरी खरंच तुम्ही दैवराटीचे आहात का? त्याच्यामुळे विरक्तता हे आपल्या धर्माचा सिद्धांत आहे. त्याग हा धर्माचा सिद्धांत. त्याकडे आपण झुकलं पाहिजे, त्याकडे आपण विचार केला पाहिजे. कशाचा त्याग करायचा आहे, कोणाचा त्याग करायचा आहे, कुठला त्याग करायचा? तुमच्या डोक्यात एकच आहे, त्याग म्हणजे लगेच घर सोडायचं आणि कपडे घालायचे. अहो, त्या त्यागाचा खूप पुढचा विषय आहे. थेंबे थेंबे तळे साचे, हळूहळू हळूहळू क्षणोक्षणी त्याग देवाने सांगितला आहे. क्षणोक्षणी आपल्याला दररोज अभिलाषा समोर येतात. कोणीतरी चांगलं म्हणावं, कोणीतरी स्तुती करावी, आवजावं घालावं, त्यांनी करावं ना आपण काय करावं? त्याचा कार्यक्रम करावा. आपल्या मनात जे वाटतं तेच त्याच्या मनात वाटतं. आपल्याला जी इच्छा आहे तीच त्याची इच्छा आहे. आपली जी भावना आहे तीच समोरच्याची भावना आहे. हा विचार करणारा महानुभव असतो, दुसऱ्याचा आदर करणारा महानुभव असतो. निमित्त मानिजे. मग आदर हे स्वामी श्री चक्रांचा परिवार आहे. आपल्या परिवाराविषयी किती प्रेम असतं, आपलेपण असतं. आपलं लहान पोरगं आहे, शेजारच्या पोराला आपल्या पोरांनी जाऊन मारून आलं तरी आपण मान्य करतो का? आपण म्हणतो त्यांनीच मारलं, हो त्यांनीच मारलं. आपल्या तो बाळ्या दुसऱ्याचं ते कार्ट. त्या कुटुंबाविषयी आपल्याला वेद आहे, वेच आहे, आवडी आहे, आत्मक भाव आहे. त्या कुटुंबाविषयी किती धडपड करतो. हा स्वामी श्री चक्रधरांचा परिवार, माझ्या देवाचा परिवार, अच्युत गोत्र म्हणून परमेश्वराने आपल्याला ते जोडलेलं आहे. आपल्या मनामध्ये आपल्याविषयी एकामेकाविषयी किती प्रेम आदर असला पाहिजे, किती आपुलकी असली पाहिजे. हे कोणा आयऱ्यागैऱ्याचं काम नाही आहे. ज्याला जाणवलं, ज्याला कळालं, ज्याला समजलं तोच ते करू शकतं. एकमेका भेटल्याचा पडदा. आपण भेटलो पाहिजे. भेटणं म्हणजे काय? कशासाठी भेटणं? देणे घेण्यासाठी भेटणं. घ्या बाबा, हे घ्या, संकल्प सोडा, त्याच्यासाठीच आपलं असतं. प्रीती राहिलीच नाही, प्रेम राहिलंच नाही, व्यवहार झाला, निव्वळ व्यवहार.
काही पदार्थ चहा जरी दिला तरी म्हणते संकल्प घ्या. का बरं? नाही, काहीतरी भेटलं पाहिजे, काहीतरी गोमटं भेटलं पाहिजे. म्हणजे तुमच्याकडून आम्हाला काही भेटेल तर तुम्हाला चहा पाजू, तर तुम्हाला खाऊ घालू, तर मग उदक, तर हा पिडारण, तर हा व्याळी, बाकी अजिबात नको. प्रीतीला विधीची गरज नाही. प्रेम, प्रेमाने योग्यता वाढते, प्रेमाने परमेश्वर जवळ होतो. प्रेमाने बोलायला लावलं, प्रेमाने वागायला लावलं, प्रेमाने राहायला लावलं देवानी. परंतु हा निव्वळ व्यवहार झालेला आहे. व्यवहाराच्या पाठीमागचं कारण आर्थिक आहे. इथं अभिलाषाच नाही, तिथं काही गरज नाही आहे. ही परंपरा इतकी चिकटलेली आहे, आपल्याला आपल्या डोक्यात घुसतच नाही, कारण ती परंपरा आजकालची नाही आहे. प्रेमाच्या अनुषंगाने मिळालेलं ते जास्त असेल की व्यवहाराच्या अनुषंगाने जास्त असेल? सहजच विचार करा. आपलेपणाने दिलं गेलं ते जास्त असेल. बरं, जीव जीवाला काही देऊ शकतो काय? मी ना तुम्हाला काही देऊ शकत, ना तुम्हाला घडू शकत, ना तुम्हाला परमेश्वराच्या प्राप्तीला जाऊ शकत. माझंच मला पडलंय, मलाच भेटतो का नाही देव, शंका हजार आहे. मीच माझ्या साधनेवर, तुमचं काय जोडणार? तुम्हाला काय प्राप्त करून देणार मी? घडल कसं? मी तुम्हाला कोण घडवणार? घडवणारा देव. त्याच्यासाठी लागते आर्तता, त्यासाठी लागते चतुर्विध दुःख, त्यासाठी लागते प्रार्थना, त्यासाठी लागतं आतला जो भाव आहे त्यातली क्लीनता, शुद्धता. हे महत्त्वाचं आहे. आणि ही कशातून निर्माण होईल हे आपण समजूनच घेतलं. म्हणजे धर्म कशात आहे हे आपल्याला माहीत नाही. धर्म काय हे माहीत नसल्यामुळे धर्म कशात आहे हे आपल्याला माहीत नाही. नैतिकता हा धर्माचा पाया आहे. असेच एका ठिकाणी देव गेले, आचार्यांना म्हटलं बघा तुम्ही काही व्यवस्था करा. इथं ब्राह्मणांचे घरच नाही म्हटले. बघा तिथं ब्राह्मणांच्या घरी करायला लावली, इथं ब्राह्मणांच्या घरी नाही, आता व्यवस्था करावं लागेल. मग काही लोक पारावर बसतात, रिकामटेकडे लोक असतात, त्यांना काही काम नसतं, गप्पा टप्पा मारताना बसतात. आपल्याला दिसतं समाजामध्ये, खेडेगावांमध्ये, शहरामध्ये. आता शहरामध्ये तर गव्हर्नमेंटच उपलब्ध करून दिलेली 4-5 बाकं टाकलेले राहतात. बघा, वय झालेले माणसं बसतात गप्पा मारत, याच्या आटाळ्या कुटाळ्या, याचं त्याचं चालू राहतात टाईमपास. तिथं मानभाव अजिबात दिसला नाही पाहिजे. मग तो नामधारक असो, वासनिक असो, त्याला टाईमपास करायला वेळच नाही आहे, कारण त्याला देव मिळवायचा आहे. देव मिळवणं सर्वात मोठं आव्हान त्याच्या समोर आहे, आणि तो वेळ घालवतोय, तो टाईमपास करतोय. त्याचा वेळ अमूल्य आहे. आचार्याने सांगितल्यानंतर आचार्य गेले. ते महाजनांकडे म्हटले, आम्ही आलेलो आहे, तुमच्या गावात ब्राह्मणांची घरं नाही, काहीतरी आमची व्यवस्था करा. म्हणे काय व्यवस्था करायची? म्हणे जेवणाची. म्हणे दुधाहारी किती, फलाहारी किती सांगा म्हटले. म्हटले आहे काही दुधाहारी, काही फलाहारी, म्हणजे काही दुधाचे पदार्थ खाणारे आहे, काही फळं खाणारे आहे म्हटले आमच्यामध्ये. असं आहे का? म्हणे चला. मग ते गेले. जे 1-2 ब्राह्मणाचे घरे असतील ते इतर गोळा केलं, फळं आणले, दुधाचे पदार्थ आणले, सर्व आणले, देवासमोर ठेवले. देवानी पाहिलं, हे फळं हे एवढं काय करायचं म्हटलं. म्हणजे यांनीच सांगितलं, कोणी फळाहारी कोणी दुधाहारी. देव म्हणतात का हो, इथं कोण फळाहारी कोण दुधाहारी? महात्म्यांनी सत्यावर जेव्हा व्हावे म्हटले, सत्याच्या रस्त्याने चाललो पाहिजे. नैतिकता धर्माचा पाय. तुमच्या तुम्ही तुमच्या कौटुंबिक जीवनामध्ये, तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये, तुमच्या सामाजिक जीवनामध्ये किती नैतिकता पाळता त्याच्यानुसार धर्माची प्रगती तुमची होत असते. तुम्ही नैतिकता पाळत नाही, अनैतिक विचार, अनैतिक पैसा, अनैतिक काम हे धर्माला जोडल्या जाऊ देत नाही. तुम्ही परमेश्वराच्या धर्मापर्यंत येऊ शकत नाही, आणि तुमच्या क्रियेतून परमेश्वर स्वीकार करत नाही. पण कष्टाचा 1 रुपया बी काही कोटीच्या बरोबरचा आहे. कष्टाचा पैसा, कष्टाचं, नैतिकतेचं जे बी आहे ते परमेश्वर स्वीकार करतात. पण नैतिकता धर्माचा पाया आहे. मग ती नैतिकता फक्त तुम्हीच पाळायची आहे का? आणि आम्ही नाही पाळायची? आमच्यावर तर जबाबदारी जास्त आहे. एखादा आमदार आहे, एखादा खासदार आहे, एखादा पोलीस ऑफिसर आहे, त्यांनी जर गुन्हा केला तर त्याला जास्त शिक्षा, सर्वसामान्यांनी तोच गुन्हा केला तर ते कमी शिक्षा. तसं आमच्याकडे ते आपोआपच येतं. आम्ही बी एका पंक्तीच्या नावाखाली 4-4 पंक्ती गोळा करत असेल तर, जेवढी आमची गरज आहे त्याच्या व्यतिरिक्त आम्ही गोळा करत असेल तर, आमचे मनतीचे वाद असतील, आमचे इस्टेटीचे वाद असतील, आमचे पैशाचे वाद असतील, तर आम्ही किती नैतिकता पाळतो. पण आम्ही किती पाळतो, कसं पाळतो त्याच्यावरती तुमचा प्रभाव पडत असतो. तुम्ही किती पाळतात, किती राहतात त्याच्यावरती समाजावरती प्रभाव पडत असतो.
आपण आपल्याला खंत व्यक्त करतो, बघा आपला देव किती धर्म, किती श्रेष्ठ, किती तत्त्वज्ञान श्रेष्ठ, किती तत्त्वज्ञान श्रेष्ठ, परमेश्वराचा धर्म. पण लोकांपर्यंत का पोचत नाही, लोकांना का कळत नाही, लोकांना का समजत नाही? हे आपलं फेल्युअर आहे मानवांचं. आपल्याला धर्म माहीत नाही, आपल्याला धर्म कळालेला नाही आहे, म्हणून आपण धर्माच्या अनुषंगाने वागत नाही, राहत नाही, उठत नाही, बसत नाही. तो सेन्स आपल्याला माहीत नाही, म्हणून समाजापर्यंत धर्म जात नाही. देवानी आचार्यांना काय सांगितलं? माझ्यापासून 2-4, तुझ्यापासून 5-7. जीव जीवाचं ऐकतो, आत्ताचं वाक्य लागे. जीव जीवाचं ऐकतो तर आपण राहतो कुठं? समाजात राहतो. आणि या समाजात राहत असताना आपण किती जीवनामध्ये नैतिकता पाळतो यावरती अवलंबून आहे. व्यवहारामध्ये एखाद्या व्यक्तीला जर कळालं की ते मानव आहे, तर डोळे झाकून व्यवहार करा असं म्हटले तर मग तुम्ही सक्सेस, तुमचा धर्म सक्सेस. त्यातले मानव त्यांच्याशी अजिबात नको, व्यवहारच नको, लय चिकट असतात, विश्वास अजिबात ठेवू नका असा म्हणणारा जर तुम्हाला कोणी व्यक्ती भेटला तर तुम्ही फेल झाले, धर्म तुम्ही फेल केला, निमित्त तुम्ही झाले. दोषाला घाबरता ना तुम्ही. समाज तुमच्याकडे पाहिल्यानंतर धर्माला काय बोलतोय त्यातून दोष लागत असतो. बोलल्याने दोष लागत नाही, तसं राहिल्याने दोष लागत नाही, कोणाला प्रश्न विचारून दोष लागत नाही, आणि पावडे साहेबांना तर अजिबातच दोष लागत नाही. कारण नैतिकता हा धर्माचा पाय आहे, तो सांभाळणं. नियत साफ असली पाहिजे. नियत जर साफ असेल, शुद्धता असेल तर तुमच्या पाठीमागे देव आहे, तुम्हाला काही दोष लागत नाही. हे लक्षात घ्या. पण बोललं पाहिजे धर्मावरती. त्या बोलताना सेन्स सांभाळला पाहिजे. आणि समाज तुमच्याविषयी काय प्रतिक्रिया देतो यावरती परमेश्वराची प्रसन्नता आणि खंती तुम्ही जोडत असता. यावरती तुमची धार्मिकता अवलंबून असतो. याच्यासाठी काही पैसा लागतो का? मी सांगत असतो की आपला धर्म बिगर पैशाचा आहे. म्हणजे खर्चच लागत नाही, कशासाठीच खर्च लागत नाही. म्हटले बाबा हे स्टेटमेंट चुकीचं आहे तुमचं. अहो इथं मरणंसुद्धा सोपं नाही म्हटले. मी पुण्याला होतो सत्संगामध्ये, बोलता बोलता असं बोललो, एकाने हात वर केला, म्हटलं काय झालं? म्हणजे मरणंसुद्धा सोपं नाही. म्हटले माझे वडील वारले, मी शेतकरी कुटुंबातला, 3-4 एकर जमीन, 2च मुलं, जबाबदारी. माझ्या गुरुबांनी सांगितलं पात्र देवात लागतं म्हटले, नाही लालं तर मग तुझं पाय काय होईल म्हटले. भीती तुमच्या डोक्यात एकदा का भीती घातली का मग तुम्ही तिकडं काही करता, पात्र घालता. 25,000 रुपयाचे पात्र घालायला लावले. आता मला भीती पडायला लागली, मी मेल्यानंतर माझ्या पोराचं कसं होईल. मरणंसुद्धा स्वस्त नाही राहिलं म्हटलं. आणि मी सांगतोय धर्मामध्ये पैसाच नाही आहे, आणि पैशाशिवाय आता तर तुम्हाला काही दिसतच नाही, काही समजतच नाही. संभाजीनगरला सत्संगाला गेलो, म्हटले ज्याची नोट जास्त त्याचा भाव जास्त, ज्याचा पैसा जास्त पूजा करणं त्याचा भाव जास्त. मग 10 रुपये भाव कमी, 100 थोडा भाव जास्त, 500 थोडा जास्त भाव. आणि देवाने सांगितलं हे भावातीत विधी, भावातीत अनुष्ठान. हे आपलं डोक्यातून हा कचरा जोपर्यंत आपण निघत नाही तोपर्यंत धर्म काय आपल्याला माहीत नाही. विशिष्ट बुद्धीतून आपण निघालो पाहिजे. काल त्या विषयाला मी स्पर्श केला होता. देवाला उत्तर पंथाला जाण्याची प्रवृत्ती झालेली आहे. आणि महादाईसा म्हणतात तुम्ही तर जाणार, आता आम्हाला कोणाला सांभाळी, कोणाच्या सांभाळी? म्हणले आचार्यांच्या सांभाळी. आचार्यांना विचारत जा, बोलत जा, परस्पर मथन करा, मग नूतन व्हा, जे बी आहे ते. म्हटले देवासारखे झाले आचार्य. मनात भाव येतात, देव म्हणतात परमप्रीती करा पण विशिष्ट बुद्धी ठेवू नका, सावध व्हा. आपल्या डोक्यात तर विशिष्ट बुद्धी. आता सकाळीच मी एका ठिकाणी गेलो, म्हटले आम्ही तुम्हाला स्वामी श्री चक्रधरच समजतो. अज्ञानाचा भाव जो आहे तो कसा असतो? भाव ठीक आहे, परंतु आपण काय समजतोय, कसा धर्म समजून घेतलाय, हे आमचंही काम आहे की असं नाही आहे, असं समजू नाही, हे चुकीचं आहे. तुमच्यासाठी बी आमच्यासाठी आम्हाला बरं वाटतं, वा वा वा. तर पूजा जास्त. हा व्यवहार झालेला आहे. व्यवहाराच्या पलीकडचा धर्म जेव्हा आपण समजून घेऊ, जाणून घेऊ, तेव्हा आपल्या लक्षात येणार. पण जिज्ञासा केली पाहिजे, चर्चा केली पाहिजे, मथन केलं पाहिजे, परमप्रीती केली पाहिजे, आपलेपणा ठेवला पाहिजे. हा स्वामी श्री चक्रांचा परिवार, या रक्ताच्या पलीकडचं नातं, अच्युत गोत्र भेटल्यानंतर आपल्याला कसं बरं वाटतं. परंतु ते बरं वाटणं कुठपर्यंत असतं? मंदिरात यायला जोडी झाली, बरे चला, तिथपर्यंतच असतं. कुटुंबाविषयी जेवढं प्रेम आहे, जे आपलेपण आहे, आत्मक भाव आहे, तेवढा आहे का? त्याच्या पलीकडचा असला पाहिजे. तो नाही आहे आपल्यामध्ये. आणि तो म्हणजे धर्म आहे, ती म्हणजे धार्मिकता आहे.
धार्मिकतेच्या संकल्पना आपण बदलून टाकलेल्या आहे, नैतिकतेच्या संकल्पना आपण बदलून टाकलेल्या आहे, धर्माच्या व्याख्या आपण बदलून टाकलेल्या आहे. पण धर्म परमेश्वराने सांगितलेला आहे, तो आपण जर समजून घेतला तर आपल्या लक्षात येईल. एक विधी किंकर, एक परमेश्वर किंकर. परमेश्वर काय म्हणतात, तुम्ही विधी किंकरानं होय, परमेश्वर किंकरा होय. परमेश्वर स्टेटमेंट देतात. भगवद्गीतेचं सुद्धा वैशिष्ट्य आहे. श्रीकृष्ण महाराज काय सांगतात, इकडे असे म्हणतात, इकडे ते तसे म्हणतात, ते समजतात, परंतु हे काय आहे हे बघा. तसं स्वामी श्रीचक्रांचं सुद्धा तत्त्वज्ञानाचं वैशिष्ट्य आहे. इकडचं तिकडचं सांगून स्वतःचं काय आहे, स्वतः कशामध्ये, धर्म कशामध्ये हे सांगतात. ते म्हटले परमेश्वर किंकर झालो पाहिजे. आपण विधी किंकर झालेलो, विधीच्या अधीन झालेलो आहे. विधी 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 व्यतिरिक्त आपल्याला काही दिसत नाही. ते म्हटले विधी नसला तर धर्मच राहणार नाही. धर्म देवाचा आहे, तो तत्त्वज्ञानावर आधारित आहे, आचाराशी निगडीत आहे. आणि आचार हा धर्म आहे, त्याचा आपण विचारही करत नाही. आचार योग्यता विचारे दृढता. तुमची विचारधारा पक्की का नाही, परिपक्वता का नाही, तुम्ही आचाराचा विचार केलेला नाही आहे, तिकडं झुकलेले नाही आहे. मीही करू शकते, आत्मविश्वास तुमचा मरून गेलेला आहे. मला करायला पाहिजे, मी काय करू शकते याचा विचारच आपण करत नाही. सूत्रपाठात जेव्हा जाता तेव्हा 50% सूत्र आचार आणि आचार मालिकेतले तुम्ही स्वतः सांभाळू शकता. याच अवस्थेत, याच कौटुंबिक जीवनामध्ये, या सामाजिक जीवनामध्ये तुम्ही आचार करू शकता. ती आचाराची शृंखला जेव्हा तुमची चालू होऊन जाईल तेव्हा तुमच्यामध्ये जी दृढता आहे, ती परिपक्वता आहे, जे धर्माविषयी प्रेम आहे, परमेश्वराविषयी प्रेम आहे, निष्ठा आहे, समर्थवादाचा भाव आहे, ती कितीतरी पटीनं वाढलेली असेल. तुम्हाला कुणीच आता हात लावू शकत. तुम्ही धर्माचे आहात, देवाचे आहात, पण तरी छोट्या छोट्या गोष्टीनं तुम्ही डिस्टर्ब आहात. डोकं दुखायला लागलं तरी मला काही बाहेरचं झालं काय, स्मरण करायला लागलं, आळस यायला लागलं तरी मला काही बाहेरचं झालं काय, असं काय असतं का? सुशिक्षित लोकसुद्धा मला प्रश्न विचारतात, बाबा हे असं असं होतंय, तसं होतंय, मग काही अडचण आहे काय, काही प्रॉब्लेम्स आहे काय? त्याचं कारण धर्म कशात आहे आपल्याला माहीत. धर्म कशात परमेश्वराने सांगितलेलं आहे. तत्वज्ञानातून परमेश्वराने तर आपल्याला हे सांगितलेलं आहे आणि ते आपण समजून घेतलं पाहिजे. धर्म आत्मकल्याणाचा एक मार्ग आहे, आत्महिताचा एक मार्ग आहे, जीवन सुंदर करण्याची एक पर्याय, एक पद्धत आहे. जीवन सुंदरच आहे आपलं, अधिक सुंदर करण्याची एक पद्धत, एक रीत, एक साधन म्हणजे धर्म आहे. जे धर्मात आहे, धार्मिकतेत आहे, ते संस्कारी आहे. ते कधी कशाच्या भांड्यात पडत नाही. परंतु आपण धर्मात असून, धार्मिकतेत असून सुद्धा आपल्या डोक्यामध्ये काय काय चाललंय, काय काय चालतंय, त्याच्यावरती आपण किती धर्मात आहे पाहिजे. देव म्हणतात ओठांतरी निघाले ते देशांतरात आहे. बोललंच नाही पाहिजे दुसऱ्याविषयी. जो स्ट्रॉंग बुद्धीचा असतो ना, तो मानव असतो, तो फक्त आणि फक्त परमेश्वराच्या प्राप्तीचा विचार करत असतो. मला देव कसा भेटेल, कसा भेटेल, कशातून भेटेल, कुठं भेटेल, कुठं दिसेल, कुठं कळेल, कुठे जाणवेल, कोणाकडून जाणवेल, कोणत्या सत्संगातून समजेल, कळेल, सतत तळमळ करणारा स्ट्रॉंग बुद्धीचा मानव असतो, तो फक्त देवाचा विचार करतो. मध्यम बुद्धीचा काय विचार करतो, या धर्मातून मला माझ्या कौटुंबिक सुख कसे मिळवता येतील, कशातून मिळवता येतील. किती किती लोक प्रश्न विचारतात. एक कोणी मला फोन केला काटोलवरून, म्हणे बाबा मी उपदेशी आहे. म्हणले मग मी सत्संग ऐकतो, तुमचं धार्मिकता करतो, पण मी शेती करत असताना मी विहीर खोदली, घर घेतली, कर्ज खूप झालं. आता हे कर्ज फेडण्यासाठी काय उपाय का म्हणले. आता कर्ज फेडायला काय उपाय आहे का? कष्ट कर म्हटलं, पैसे कमवून कर्जाचे हप्ते भर, आथरून पाहून पाय पसरावं म्हटलं. जर तुझी डॉलर एवढा मोठा घेण्याची ताकद नव्हती, कुवत नव्हती, कॅपॅसिटी नव्हती, उद्योग करतो काल. नाही तर गव्हर्नमेंट कधी माफ करेल याची वाट पाय, याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच नाही म्हटलं. आता माझ्या व्यतिरिक्त दुसरा कोणीतरी असतं तर त्याला काय सांगितलं असतं, हाय उपाय 5000 रुपये खर्च येईल. कारण आत्ता माझ्याकडे एक भिक्षुक आले होते दरीला आश्रमात, नाशिकला आले, एका ठिकाणी नांदूर मधमेश्वर स्थान आहे तिथं गेले. तिथं ते सांगितलं पुजाऱ्यांनी का सकाळी 7 वाजता यावं लागेल, तुम्हाला जे करायचं आहे ते 7 वाजता होतं, दुपारी 3 वाजता नाही. मग राहायचं कुठं? आले माझ्याकडं. म्हणलं का हो, काय विशेष? म्हणे काही नाही, आमचे भाऊ आहे म्हणे देहाचे, त्यांचा हा मुलगा आहे, त्यांची मिसेस आहे म्हणे भाऊजाई. आता धर्मनाथ्यांनी बी संबंध आहे आणि कर्मनाथ्यांनी आहे, यावं लागतं. म्हणलं काय विशेष मग? म्हणले 13वं झालं,
यांनी यांच्या गुरुबाला विचारलं, ते म्हणले अमावस्येच्या दिवशी वारले, आता काहीतरी अपघट झाला, अशुभ झालं. म्हणले आता त्याला पर्याय काय? पर्याय आहे ना, म्हणले 5 स्थानावरती उटी उपार करायचं. आणि एका स्थानावरती विचारलं, म्हणले 3 ते 4 हजार रुपये खर्च येईल. आता उटी उपाराला 3 ते 4 हजार कशाला खर्च येईल? बरं, अडचणीचा उटी उपार आहे ना तुमचा, सहज नाही आहे, देव मिळवण्यासाठी नाही आहे. तुमचं जे अशुभ आहे ते शुभमध्ये परावर्तन करायचं म्हटल्यानंतर ती उटी वेगळी, उपार वेगळा, सारं वेगळं. म्हटले 3,000 खर्च येईल. 5 स्थानाचे नावं दिले त्यांनी. म्हटले वडनेर भुजंग, पंचाळेश्वर, नांदूर मधमेश्वर, जिथं जिथं देवानी विडे ठेवले ना अन्य मंदिरात, तिथं तिथं ते नावं पाहिले. म्हणले 3,000 जरी धरले तर 5 त्रिक 15. हा मुलगा काय करतो? म्हणले प्रायव्हेट जॉब करतो. म्हणले हाय का डोक्याला ताण? म्हणलं तुम्ही सत्संग ऐकतात? अहो म्हणे काय करणार, लोकच इतके अज्ञान आहे, त्यांनी आम्हाला इतकं डोक्यात घातलं, ते करावंच लागेल. म्हणले करावंच लागेल. याचं कारण काय की आपण धर्म कशात आहे आपल्याला माहीत नाही, समजत नाही आहे. कर्मकांडातून, अंधश्रद्धेतून बाहेर पडायचं, विधीतून बाहेर पडायचं म्हणजे नेमकं करायचं काय? परमेश्वर किंकर व्हायचं म्हणजे नेमकं करायचं काय? परमेश्वराच्या अधीन व्हायचं म्हणजे नेमकं करायचं काय? परमेश्वराला स्वीकारायचं. जर परमेश्वराची भक्ती करताय तुम्ही, परमेश्वराला अनन्यभावी शरण गेलेले तुम्ही, तर परमेश्वराला स्वीकारलं इतकं सोपं आहे. आणि ते स्वीकारणं म्हणजे परमेश्वराने सांगितलेलं ते करणं इतकं सोपं आणि सरळ स्पष्ट धर्म असताना आपण वाकड्यात घुसलेलो आहे. आपल्याला लक्षातच येत नाही आपण करायचं काय, काय करायचंय. म्हणून आपला जो धर्म आहे, कुठून आलो, कशासाठी आलो, आता करायचं काय आणि मृत्यू पश्चात आपल्याला भेटणार काय, याची स्पष्टता करणारा धर्म आहे आपला. त्याचा विचार आपण केला पाहिजे. आज काय केलं तर उद्या काय भेटणार आहे, आज काय पेरलं तर उद्या काय उगवणार आहे, आपण तो लक्षातच घेत नाही. आणि फक्त धार्मिकता एक वेगळ्या रस्त्यावरती जाऊन वेगळ्या पद्धतीनं कर्मकांडात्मक आपण धार्मिकता करतो. तो एक संस्कार आहे, एक पार्ट आहे, एक भाग आहे धर्माचा. तो म्हणजे धर्म नव्हे. धर्म त्याच्या पलीकडचा आहे. तो वैचारिक दृष्टिकोनातून आपली दृष्टी बदलणारा, आपली विचारधारा बदलणारा, प्रगल्भ विचार निर्माण करणारा धर्म आहे. आत्मशुद्धीशी निगडीत धर्म आहे. ज्यावेळेस तुमची आत्मशुद्धी होईल तेव्हा तोची व्हावा, तोची भेटावी इच्छा निर्माण होईल. 2 तास येऊन मंदिरात स्मरण करताय, चिंतन करताय, विडे वाहताय, परंतु दुसऱ्याशी चांगले वागत नसेल, चांगले बोलत नसेल, नैतिकता तुमच्या जीवनामध्ये तुम्ही सांभाळत नसेल, तर त्या 2 तासाच्या भक्तीला काय उपयोग राहिला का? इथं येऊन धार्मिकता करताय, चोऱ्या माऱ्या करताय, दुसऱ्याविषयी वाईट बोलताय, अन्य वार्ता करताय, का उपयोग राहिला का? त्याच्यापेक्षा इथं 2 तास नाही, 2च मिनटं घालवा. इथं लीळा आठवून चिंतन करा आणि त्या परमेश्वराकडून परमेश्वराने सांगितलेलं तत्त्वज्ञान कसं मला भेटेल, समजेल, जाणवेल, कळेल आणि त्यावरती दृढपणे चालण्याची हिंमत माझ्यामध्ये येईल, निष्ठता माझ्यामध्ये येईल, त्याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज तडजोड करण्याची वृत्ती माझ्यामध्ये निर्माण होणार नाही, याच्यासाठी प्रार्थना करा. आणि समाजामध्ये तसं राहण्याचं सातत्यपूर्ण जर आपण प्रयत्न केला तरच आपल्याला तो प्राप्त होईल. म्हणून नैतिकता हे आपल्याला अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. देवानी नैतिकता सांभाळत असताना कर्मराटीतले म्हणजे नामधारक वासनिक यांचा आचार सांगितला आहे. म्हणजे रस्त्यावरती पडलेला परद्रव्य ते कवडा तो सुद्धा आत करून न घ्यावा, ही प्रवृत्ती त्या जीवाची असली पाहिजे. दुसऱ्याचं ते आपल्याला भेटलं नाही पाहिजे, आपल्याला मिळालं नाही पाहिजे, जरी दिसलं तरी घेण्याची प्रवृत्ती निर्माण नाही झाली पाहिजे. हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्याच्यासाठी परमेश्वराने सांगितलेलं आहे. परद्रव्याचे कवडे जो आहे रस्त्यावरती तो घेण्याची सुद्धा आपल्यामध्ये भाव निर्माण न होणं म्हणजे धार्मिकता आहे. अभिलाषा निवर्तन म्हणजे धार्मिकता आहे. समाधान पक्षकारांनी सांगितलेलं आहे. धर्माच्या व्याख्यामध्ये अनेक व्याख्या सांगितल्या, त्यातली सर्वात आवडलेली मला व्याख्या मी सांगतो, समाधान पावणे. स्वस्थ चित्तता, समाधान असेल तर स्वस्थ चित्तता. तुमच्याकडे खूप आहे पण समाधानच नसेल तर ती समाधानाची जी प्रवृत्ती आहे ती बौद्धिकतेतून येत असते, जाणीवेतून येत असते. मला आता काही नको, मला मुलं झाले, सुना आल्या, नातू आले, नाती आल्या, इस्टेटी झाल्या, सर्व आला, आता मला देव हवा, ही भावना निर्माण होणं आणि त्या भावनेतून वासना निर्माण करून त्या प्रवृत्तीनं त्या रस्त्याने जाण्याचा प्रयत्न करणं,
म्हणजे धार्मिकता करणं आहे. त्यासाठी खूप काही खर्च, खूप काही पळणं, खूप काही जाणं, याच्यासाठी ते नसतं. बरं, आपण जी धार्मिकता करतो स्थानाच्या माध्यमातून, जे स्थान करत असतो तर किती स्थान करतो? स्थान करणं म्हणजे काय? डोकं टेकवणं म्हणजे स्थान आहे का? तिथं गेल्यानंतर देवाची आपल्याला आठवण करायची आहे. जेव्हा आता तुम्ही बघा, मी आलो, कितीतरी फोन नंबरवर माझे सत्संग ऐकतात, पण तरी मला फोन केलेला आहे, मी सेव्ह केलेला आहे, आपली भेट नाही. पण तुम्ही भेटल्यानंतर मी म्हणतो काय नाव सांगितलं, मला लगेच टूप पेटते की अरे हा नाव आहे, तुम्ही फोन केला आहे, मी सेव्ह केलेला आहे. म्हणजे आपण आठवण सांगतो की बाबा असा असा फोन केला होता, असं असं विचारलं होतं, म्हणलं हा, म्हणजे आठवण करतो ना आपण. तसं स्थान करणं म्हणजे देवाची आठवण करणं आहे. आणि आठवण कशातून करणं? लीळेतून. तिथं गेल्यानंतर जर लीळा आठवली, त्या लीळेतून जो हेतू आहे, देवानी सांगितलेला जो आचार आहे, तो आपण अंगीकारला, स्वीकारला, तर स्थान करणं आहे. नुसते डोकं टेकवणं म्हणजे स्थान नव्हे. आणि ते डोकं टेकवणं तिथं जाऊ शकतो, परंतु स्थान तुम्ही इथं बसूनही करू शकता. डोमेग्रामला आता इथं बसून तुम्ही जाऊ शकता, पंचेश्वरला इथं बसून जाऊ शकता, ती लीळा आठवू शकता, आत्मक भाव निर्माण करू शकता, ते आपले पण निर्माण करू शकता. कितीतरी लोक येतात, स्थान वंदन करतोय बाबा, किती दिवसापासून? 4 दिवसापासून. किती स्थानं केले? झाले 51. कोणते कोणते झाले लगेच लिस्ट काढतो, त्याला एक स्थानाचं नाव सुद्धा सांगता येत नाही. बरं, सांगा एखादी लीळा. नाही, तेवढा अभ्यास नाही. म्हणजे लीळा सांगायला अभ्यासाची काय गरज? तू स्थान करतो कशासाठी? का करतो? परमेश्वराची आठवण करण्यासाठी स्थान, त्यातून काहीतरी शिकण्यासाठी स्थान, तो आचार, तो हेतू, तो भाव आपल्या हृदयामध्ये उतरवण्यासाठी स्थान वंदन असतं. आणि ते स्थान वंदनाला गेल्यानंतर जर ते आपण स्वीकारत नसेल, तर परमेश्वराचं स्थान वंदन केलं का? परमेश्वर तर सांगता अज्ञानाशी माया संबंध. स्थानाच्या ठिकाणी तर माया आहे, कृपा आहे. तुम्ही नुसते डोकं टेकवले आणि पळत आले, देवापर्यंत पोचलत नाही, मग तुम्ही परमेश्वराचं स्थान केलं का मायाचं? कुठं गेले? कुठं तुम्ही परमेश्वराची भक्ती करताय का देवतेची भक्ती करताय? दृष्टपर भक्ती करत असेल तर देवतेचीच. तोची व्हावा, तोची भेटावा या उद्देशाने जर भक्ती करत असेल तर परमेश्वराची. आणि ती परमेश्वराची भक्ती करत असताना मग विडे ठेवायची गरजच नाही आहे, बाकीच्या काही गोष्टी करायची गरजच नाही. पण तुमच्या डोक्यात काय घुसवलं आहे? राजाला आणि देवाला भेटताना रिकाम्या हाताने जाऊ नये, गुरुला भेटताना रिकाम्या हाताने जाऊ नये. आता राजाला तुम्ही काय देऊ शकता? परमेश्वराला तुम्ही काय देऊ शकता? रिकाम्या हाताने म्हणजे काय देऊ शकता? राजाकडे जे राज्य, त्याच्या व्यतिरिक्त मोठी काही इस्टेट दिली तर त्या राजाला बरं वाटत. त्याच्याकडे अगोदर तो राजा आहे आणि त्याला तुम्ही काय देणार? कशाने तो प्रसन्न होणार? अनंत ब्रह्मांडांचा नायक परब्रह्म परमेश्वर, त्याला तुम्ही काय देऊ शकता? आणि जो गुरु समाधानी नाही, त्याला तुम्ही कितीही दिलं तर काय उपयोग? काय हा कर्मराटीचा सिद्धांत तो इकडं दैवराटीमध्ये घुसावला आणि तुम्ही तो स्वीकारला. तुम्ही काय स्वीकारतात यावरती धर्म अवलंबून आहे. परमेश्वर जनरल नॉलेज म्हणून बऱ्याचशा गोष्टी आपल्याला सांगतात, कर्मराटीच्या अनुषंगाने सांगतात. तर ते सिद्धांत का, कोणते, कशा पद्धतीने, कोणत्या प्रकरणवश हे आपण समजून घेत नाही, जाणून घेत नाही. अर्थ तो प्रकरणवश आपल्याला माहीत नाही, फक्त हे असं आहे, असं आहे. आणि त्यातून आपली धार्मिकता जर आपण करत असेल तर त्यातून आपल्याला परमेश्वर प्राप्त होऊ शकत नाही. परमेश्वर प्राप्त करायचं असेल, परमेश्वर पाहिजे असेल, दैवराटीची भक्ती आपल्याला करायची असेल, परमेश्वराने सांगितलेल्या पद्धतीने करायची असेल, तर त्या पद्धतीनेच परमेश्वराने सांगितली त्या पद्धतीनेच करावं लागेल ना. देव म्हणतात तुम्ही कपाळ फोडलं माझ्या उमऱ्यावरती तर काय देव भेटेल का? कपाळ मोक्ष होईल म्हटले. जो ज्या परीने भेटेल त्या परीनंच परमेश्वर भेटत असतो. मग परी कोणती परमेश्वराची? तुमचं उठणं बसणं कसं आहे ती परी आहे, तुमचं बोलणं वागणं कसं आहे ती परी आहे, तुमचा उद्देश काय, तुमचं ध्येय काय, ही एक परी आहे. म्हणून देवाने जे तत्व सांगितले, आचार प्रणाली सांगितलेली आहे, ही स्वीकारणं म्हणजे धार्मिकता आहे, धर्म आहे. आणि असे किती वचनं आपण पाळू शकतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. बटिका येत हसताही लटिके न बोलीजे. गमती गमतीने सुद्धा खोटं बोलू नका. कितीतरी व्यावसायिक महानुभाव असतात, म्हणतात बाबा तुम्ही म्हणतात खोटं बोलायला नाही पाहिजे, नामधारक वाचतं की ना, आम्ही तर व्यवसाय करतो, आम्ही तर नोकरी करतो, आम्हाला बोलावंच लागतं, नाही केलं तर कसं होईल?
म्हटलं आतापर्यंत तू खोटं बोलत होता ना, आता 8 दिवस ठरव का खोटंच बोलायचं नाही, काही हो, एक प्रयोग तर कर म्हटलं. काही लोकांनी प्रयोग केले, त्याचे खूप चांगले रिझल्ट भेटले. तुमचा प्रभाव दुसऱ्यावर पडत असतो की अरे हा माणूस तसा नाही आहे. काही गट विकास अधिकारी आहे, शिक्षण अधिकारी आहे, काही तहसीलदार आहे, ते म्हटले सिस्टमचा भाग आहे, आम्हाला ते करावंच लागतं. काही व्यावसायिक आहे, ते भाग करावंच लागतं. एक करून तर बघा, देवाने सांगितलंय ना, तुम्हाला सहाय्य होईल का नाही, प्रचिती येईल की नाही. जर यदा 1च महिना करायचं ना, तुम्हाला 1 महिना खोटंच बोलायचं नाही, काही हो, आता परिणामाचा विचार नाही करायचा. 1च महिना, जसं आपण उपवास ठरतो की 4 दिवस उपवास धरायचा आहे किंवा असं करायचं आहे तसं करायचं, एक नियमावली असते, एक पथ्य असतं. आजारी पडल्यानंतर डॉक्टर सांगतो की 4 दिवस तिखट खाऊ नका, मसालेदार खाऊ नका, तेलकट खाऊ नका, कुठं फिरू नका, थंड पाणी पिऊ नका, असं पथ्य आहे ना. तसं 1 महिन्याचं तुझं पथ्य असं समज म्हटलं. त्याच्यातून इतके चांगले रिझल्ट भेटले. ते म्हटले आमच्या मनामध्ये एक आत्मविश्वास निर्माण झाला की खोटं बोलण्याची अजिबात गरज नाही, उलट देवाचं जास्त सहाय्य होतं, समाजावरती प्रभाव पडतो आणि मला जे भेटत होतं त्याच्यापेक्षा जास्त भेटतो. मानपान भेटायला लागलं, चांगलं वागायला लागले, चांगले बोलायला लागले. कितीतरी अधिकारी असतात, ते म्हटले तुम्ही सांगतात, आम्ही सांगत असतो का तुम्ही मानवा ना, काहीतरी असलं पाहिजे, हातात गाठी घालत चला. ते म्हटले आम्हाला आता चांगलं वाटत नाही, न्यूनगंड आहे, भीती आहे, गाठी घाला म्हटलं. जा गाठी घालून ऑफिसला, जा गाठी घालून प्रवासाला, जा गाठी घालून व्यवसायावरती बसा म्हटलं. लोक विचारतील हे काय आहे, ती संधी तुम्हाला प्राप्त होईल. गाठी घालून गेलेले ऑफिसर त्यांनी खूप चांगल्या प्रतिक्रिया दिल्या की लोकांची नजर आमच्याकडे बदलली, वागण्याची बदलली, पाहण्याची बदलली, विचार करण्याची बदलली, एक आदर भेटायला लागला. अहो स्वामी श्री चक्रधरांचा हा परिवार, देव म्हणतात आधी येत बुद्धी व्हावी मग परिवारावरही व्हावी. देवच कळाला नाही, देवावरच बुद्धी नाही, अजून परिवारावरती येईल कशी. सारंग पंडितांनी देवाला विनंती केलेली आहे. देवाला विनंती केल्यानंतर सारंग पंडित काही बोधवंत नाही, वेदवंत नाही, दृष्टपर भक्ती करणारे आपल्यासारखे, हे भेटावं ते भेटावं, वृत्ती भेटली देवाकडून मग ती टिकावी म्हणून सारंग पंडित भक्ती करणारे, दृष्टपर भक्ती करणारे, आणि म्हणून देवाला उपरासाठी नेणारे. त्यावेळेस हे देवाला विनंती केली, पण देवाचा जो परिवार आहे, आचार्य आहे, त्यांना ते म्हटलेच नाही. मग देवानी सांगितलं का तुम्हाला काय म्हटले, म्हटले नाही आम्हाला काही म्हटले नाही. म्हणजे मग तुम्ही येणार नाही, येणार म्हणे, तुम्ही जेवणार म्हणे, नाही जेवणार म्हणे, इथं जेवण करून घ्या, परंतु तुम्ही पूजा अवसर पाहायला येऊ शकता, अवसर पाहायला येऊ शकता म्हटलं. आणि मग बाईसांनी तिथं स्वयंपाक केला, जेवण केलं आणि देवाबरोबर तिथं गेले. त्यांनी सर्व जे आहे देवाचं ते भाग्यवान आहे, काही का असेना देवाची श्रीमूर्त पाहायला भेटली. सर्व केल्यानंतर देवाला सर्व आल्यानंतर ताट म्हणले, त्यांना म्हणे बसा. नाही म्हणे आम्ही जेवण करून आलो. जेवण करून आले, ठीक आहे म्हणे, नका खाऊ, आहे आमचे भोजे खातील म्हटले, आमचे गडी आहे, नौकर आहे. बाईसांनी ते ऐकलं, त्या काहीच बोलल्या नाही. आल्यानंतर बिडारावरती देवानी आल्यानंतर देव म्हणतात, देवाला बाईसा विचारतात का ते असे असे म्हटले. म्हणले आधी येत बुद्धी व्हावी मग परिवारा होईल. देवावर बुद्धी असेल, देवाला समजलं असेल, देवाला जाणवलं, देवाला स्वीकारलं असेल तर प्रेम करता येईल, तर आपलेपणा मानता येईल. मी तुम्हाला सांगतो ना, आपलेपणा निर्माण करा. अच्युत पंत, अच्युत गोत्रे, आपण परस्प्रीती परम प्रीती करायला लावा, करा. मग करता येईल का? आपले पण नाही करता येणार का? तर देव कळाल्यानंतर हा देवाचा परिवार किती असामान्य आहे. हा साधा साधा नाही, आयरागेरा नाही आहे. हे तिचा नामधारक चैतन्य देवतेच्या विद्यावंताच्या पलीकडचा आहे. ही किंमत, ही क्वालिटी आपल्याला कळाल्यानंतर त्याच्याविषयी आपल्याला आपोआपच नॅचरल स्वभावात प्रेम निर्माण होईल. आपण ते विसरलोय. ही म्हणजे धार्मिकता, हे म्हणजे भक्त. आणि देवाने ते सांगितलंय, एकमेका भेटल्याचा पाडू जाय. तुम्ही एकमेकाला भेटलं, पण कोणत्या पद्धतीने भेटलं, कसं पद्धतीने भेटलं, कोणत्या हेतूनी, कोणत्या उद्देशाने, त्यावरती आम्ही भेटल्याचं गोमटं म्हणजे किती मोठं साधन दिलेलं आहे. परमेश्वराला भेटायसाठी धडपड चालू आहे आपली, आणि देवानी छोट्या गोष्टीतून मी कुठं भेटेल हे सांगितलंय, पत्ता दिलाय, ॲड्रेस दिलाय ना, आपण तेच करत. प्रथम देवावर बुद्धी आली पाहिजे. आता काही लोक सांगतात ते सन्निधानातलं म्हणजे असन्निधानातलं वेगळं असतं म्हटले. पहिले परिवारावरती यायची मग देवावरती यायची. देवाने तर काही सांगितलं नाही सन्निधान असन्निधान. देवाने जे सांगितलं ती ब्रह्मवाणी, ती आपल्याला स्वीकार्य.
पहिले देवच कळाला पाहिजे, मग ते सन्निधान आणि असन्निधान असं काही नाही. पहिले देव समजला, देव कळाला तर देवचा परिवार कळेल, देवाचं तत्व सिद्धांत समजेल, ते स्वीकारू आणि त्यावरती चालण्याचा प्रयत्न करू. निष्ठा समर्थवादावरचा भाव निर्माण होईल, मग त्यावरती चालू आपण. पण पहिले देव कळाला पाहिजे. धर्म काय आहे, धार्मिकता कशात आहे, हे जर या प्रश्नाचे उत्तर जर तुम्ही शोधले तर धर्म अत्यंत सोपा सरळ वाटेल तुम्हाला. महात्म्यांनी काय काय करावं याचे सूत्र बाहेर काढा. त्या सूत्रातून तुम्हाला किती पाळता येऊ शकतात याचा विचार करा, याचं चिंतन करा. एक सूत्र पाळलं तरी परमेश्वर प्रसन्न. एक एक सूत्र म्हणजे एक एक परमेश्वर आहे तुमचं. आपण भाग्यवान आहोत. कितीतरी गोष्टी आपल्याला परमेश्वराने उपलब्ध करून दिलेल्या आहेत, परंतु आपल्याजवळ आहे, परंतु आपण विसरलेलो आहे, समजलोय, लक्षात येत नाही. आपल्याजवळ आहे ना, आपण साऱ्या गावात धुंडाळतोय. आपल्याजवळच आपल्याला लक्षात येत नाही, समजत नाही. आपल्याजवळ देवाने काय दिलेलं आहे, कशातून देव भेटणार आहे, कशातून देव समजणार आहे, कशातून देव जाणवणार आहे, कोणत्या ठिकाणी देव भेटणार आहे, याची सूत्र बाहेर काढा तुम्ही. जी काय नाकारले याचे सूत्र बाहेर काढा, काय करायला लावले याचे सूत्र बाहेर काढा. आपल्याला अभ्यास करायची सवयच नाही, फक्त ऐकायची सवय, ते बी ऐकायची इकडून तिकडं. तो मांत्रिक त्याला काहीतरी कवटी पाहिजे असते, तो जातो स्मशानभूमीमध्ये. कवटी त्याला पाहिजे असते, तो कवटीचा सुद्धा प्रयोग करतो. एक काडी घातली, ती काडी एका दुसऱ्या कानातून निघाली, म्हणली कवटी काही कामाची नाही. दुसरी कवटी घेतो, कानातून काडी टाकली, तोंडातून निघाली, ही तर अजिबात कामाची नाही म्हणते. तिसरी कवटीतून कानातून टाकल्यानंतर काडी ती आतमध्ये येते, म्हणली ही कामाची आहे. धर्म हृदय गाम्य देवानी करायला लावलेला आहे, हृदयात उतरायला लावलेला आहे. जेव्हा एखादी गोष्ट आपल्या हृदयात येते, बुद्धीत येते, विचारात येते, तेव्हा आपण त्यावरती चालायला चालायची हिंमत, सातत्यपूर्ण त्यावरती राहण्याची तयारी आपण ठेवत असतो. आपल्या हृदयात येत नाही, आपल्या डोक्यातच घुसत नाही. तर बाह्य अंगाने धर्म करतो, प्रपंच अंतरांगाने करतो आणि धर्म बाह्य अंगाने करतो. उलटं झालंय आपलं. धर्म अंतरांगाने करायचा असतो, प्रपंच बाह्य अंगाने करायचा असतो. आपण उलटं केलेलं आहे. त्याच्यामुळे अनंत सामाय देत अनिक न सामाय, अनंत सामाय अनिक न सामाय. जर देव जर तुमच्या हृदयात असेल तर बाकीच्या गोष्टीची अटॅचमेंटच नाही, लागलेपणच नाही, आपोआपच समाधान वृत्ती होईल. आणि अनिक आहे तिथं अनंत नाही. परमेश्वर आहे तर अनेक गोष्टी येणार नाही ना, अनेक असेल तर परमेश्वर येणार. कुठं धर्म आहे, कोणत्या ठिकाणी धर्म आहे, कशा पद्धतीनं धर्म आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि ही एक सिस्टम आहे, एक पद्धत आहे, एक प्रक्रिया आहे. या प्रक्रियेतून आपण परमेश्वराच्या धर्मापर्यंत जायचं आहे. आणि देवाने अनेक दृष्टांताच्या माध्यमातून आपल्याला समजवलेलं आहे. एखादं वावर असतो, तो शेतकरी जो आहे त्या वावरात लगेच पेरणी करतो का? नाही करू शकत. त्याला त्याची साफसफाई करावं लागेल, मशागत करावं लागेल. तो कचरा आहे तो बाहेर काढावा लागेल. तणल्या वावराचा दृष्टांत देवाने सांगितलेला आहे. ती साफसफाई केल्यानंतर मग ते पेरणी योग्य होतं. आणि पेरणी योग्य वावर, शेती, त्यातून फळ मिळत असतं, त्यातून प्राप्ती होत असते. आपली जी जमीन आहे, हृदय जी आहे जमीन, ही स्वच्छ असली पाहिजे, सुपीक असली पाहिजे. तेव्हा परमेश्वराचे तत्वज्ञान आपल्या डोक्यात येईल. आपलं डोकं स्वच्छ, हृदय स्वच्छ. आपलं डोकं स्वच्छ नाही, हृदय स्वच्छ नाही. स्वच्छ करायला काय आता साबणं मेडिकलला भेटतात का? नाही. एखाद्या डॉक्टर गेला, आमचं डोकं स्वच्छ करायचं आहे, इंजेक्शन द्या, आहे का? नाही. ऑपरेशन करा, डोकं स्वच्छ करा, मेंदू बाहेर काढा, चांगला चांगला धुवान परत टाका, असं आहे का? नाही. मग ते आहे काय? ती प्रक्रिया आहे, ती तुम्हाला करावं लागणार आहे. ती तुमच्या हातात आहे. अप्रत्यक्षरित्या धर्म तुमच्या हातात आहे, धार्मिकता तुमच्या हातात आहे, परमेश्वर प्राप्ती तुमच्या हातात आहे. आणि ती प्राप्ती कशावर अवलंबून आहे? धर्मावर, धर्माच्या आचारावर. आणि आचार कोणता आहे? आद्यंती दैव मध्य पुरुष. बोध परमेश्वर देतात, प्राप्तीला परमेश्वर घेऊन जातात, पण मधली कड ही तुमची जीवाची, कारण स्वतंत्र केलेलं आहे आपल्याला. स्वतंत्र कोणत्या अर्थाने? कर्मराटी जेव्हा आपण होतो तेव्हा जो संलग्न मायेचा अंश आपल्याला चिटकवलेला आहे तो आपल्या पुढं होता. तो आपल्याला डायरेक्शन करत होता, हे कर ते कर, चेष्ट कर, तो करत होता, आपण करत होतो. पण बोध देताच
आपल्याला पुढं केलं आणि त्याला पाठीमाग केलं, आपण स्वतंत्र केलं. स्वातंत्र्य मोक्ष, तोच तुमच्यासाठी मोक्ष, तोच माझ्यासाठी मोक्ष. स्वातंत्र्य केलेलं आहे आपल्याला देवाने. आता आपल्याला चेष्ट करतो नाही, पण दैवराटीच्या अनुषंगाने घेतलं तर इथं जेव्हा तुम्ही घरातून निघाले सत्संगाला, तुमचे सारे कर्म थांबले, संलग्नाचं काम थांबलं, इनॅक्टिव्ह झाला तो. त्याला काहीच कळत नाही आता, त्याला काही ऐकायला येत नाही, लक्षात येत नाही आपण कुठे काय, त्याला समजत नाही. इथून जेव्हा निघाले लगेच बाहेर पडले, फोन केला, आले बरं का, निघालो बरं का, हे कर बरं का, ते कर कर का, लगेच कर्मराटीचे कामं चालू झाली. स्मशान वैराग्य आपल्याला काही खरं नाही हो, काही खरं नाही. देव खरा आहे. मंदिरातून बाहेर पडले का मग काय खरं आहे लगेच लक्षात येतं. आपण एक प्रक्रिया आहे, आपल्याला ती प्रक्रियेतून जावं लागेल. आणि त्या प्रक्रिया आपण दररोज वापरत असतो. उखारल्या वस्त्राचा दृष्टांत देवाने सांगितलेला आहे. कपडे बघा, तुम्ही दररोज कपडे धुतात. आता ते कपडे धुत असताना काही नुसतं पाण्यात टाकून काढतात का तुम्ही पावडर भिजत टाकतात 15 मिनटं, अर्धा तास, 1 तास, जसं कपडा असेल तसा. त्याच्यानंतर काय करतात, मग बाहेर काढतात, परत साबण लावतात, घासतात, आपटतात, धोपटतात, मग चांगल्या पाण्यातून, मग दुसऱ्या चांगल्या पाण्यातून, मग झटाकतात, पिळतात, मग सुकट टाकतात, मग प्रेस करतात, मग तो कपडा घालण्या इतपत योग्य होत. किती प्रक्रिया केली. साधा कपडा आहे, या जीवावर तुम्हाला किती प्रक्रिया करावं लागेल शुद्धतेची. ती प्रक्रिया अनेक दृष्टांताच्या माध्यमातून देवाने सांगितलेली. फुटाणं, फुटेण्याचा दृष्टांत देवाने सांगितलाय. तर धरल्या वामलाचा दृष्टांत सांगितलाय. उखरलेल्या वस्त्राचा दृष्टांत सांगितलाय. का सांगितलं देवानी, कशासाठी सांगितलं? काही काम नाही, बोधकाचा सांगायचा, टाइमपास करायचा होता तुम्हाला, गंमत म्हणून सांगितलं काय देवानी? देव म्हणतात जो माझा भक्त आहे, जो माझा झाला, त्याचं उठणं बसणं वाया जात नाही. देवाच्या भक्ताचं उठणं बसणं वाया जात नाही, बोलणं वाया जात नाही, देवाचं उठणं बसणं वाया जाईल काय? प्रत्येक गोष्टीचा उद्देश आहे, प्रत्येक गोष्टीचं ध्येय परमेश्वराचं. आणि ते ध्येय कोणतं आहे? फक्त आणि फक्त जीवाचा उद्धार, जीवाचं कल्याण, जीवाचं हित. पहिला कड कोणता? तो आचाराचा, आपल्या आत्मिक शुद्धतेचा, आपल्या वैचारिक शुद्धतेचा, आपल्या दृष्टी बदलाचा हा कड आपला असला पाहिजे. तेव्हा प्राप्तीला घेऊन जाणार आहे परमेश्वर. एकावर एक अवलंबून आहे. परमेश्वरांनी तत्व सांगताना अटी शर्ती लागू असा स्टार दिलेला, तो स्टार आपल्याला दिसत नाही. आपण दयाळू माळू परमेश्वर आहे, करून घेईल, करून घेईल, करून घेईल. काय गडी आपला परमेश्वर? नौकर येते, नौकर सुद्धा ऐकते नाही आपले. देव आपला आपण कामाला लावून टाकलेलं आहे. हे आपल्याला करावं लागणार आहे, मग देव प्राप्तीला घेऊन जाणार आहे. देव काय म्हणतात? मी नाथ आहे, पण तुम्हाला आणत व्हावं लागेल. आणतच नाही तर आपण नाथ कसे होणार? देव आपला अटी घातलेल्या आहे. मी तुला बोध दिलाय, मी निवडलंय तुझं, कळत न कळत केलेल्या क्रियेचं फळ मी तुला देऊन टाकलेलं आहे. आता पुढची कड तुझी, पुढची स्वतंत्रता तुझी, पुढची कृती तुझी आहे, पुढचं कार्य तुझं आहे, पुढचं कर्तव्य तुझं आहे. आता प्राप्तीला मी घेऊन जाणार आहे, पण हे केलं तर. आपण म्हणतो देव नील, देव नील. देव नेत नसतो, आपल्याला जायचं असतं. आणि देव ज्याच्याकडे नेतो त्यांनी सुद्धा ते पेरलेलं असतं. घरा जाऊन संबंध दिला म्हटले. बाई संकट का दिला संबंध? आपोआप दिला का? बाईसा काही VIP होत्या, काही वेगळ्या होत्या का? पण त्यांनी कर्म तसे केलेले होते. पूर्वश्रमामध्ये परमेश्वराच्या अवताराची सेवादास्य त्यांनी केलं होतं, आणि म्हणून घरा जाऊन संबंध दिला. भांडारेकरांक देव स्वतः गेले. आर्तता निर्माण झाली. एवढी मोठी आर्तता का? आता सत्य काय जाणून घ्यायची. रात्रभर तळमळत होते. सकाळी उठले, गरम पाणी आहे, परंतु आंघोळीला विसरले, कामाला विसरले, व्यापाराला विसरले. सत्य काय जाणून घ्यायचंय. एवढी आर्तता शिगेला पोचली का देवाला यावं लागलं भिक्षेला. देव काय भिक्षासाठी अवतार घेतला देवानी? देव स्वतः येतात, येतील, परंतु तेवढी योग्यता आपल्याला आपली करावं लागेल. त्या प्रक्रियेतून आपल्याला जावं लागेल, अन्यथा ते भेटू शकत नाही, भेटणार नाही. पुन्हा आतला कड कोणता आहे आपला? तो त्यागाचा, आचरणाचा. आणि आचरण फक्त कपडे घातल्यावरच होतं ही भ्रम, ही न्यूनगंड, ही भीती पहिले डोक्यातून काढून टाका. करू शकता तुम्ही, जिथं आहे तिथं करू शकता. आणि थेंबे थेंबे तळे साचे. इथून करत 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 जेव्हा जाल तेव्हा आपोआपच तुमच्या स्वभावात निर्माण होईल, नॅचरल निर्माण होईल. मला आता देव पाहिजे. त्याच वेळेस तुमचं सुटलेलं असेल, त्यावेळेस तुम्ही सोडलेलं असेल,
देवाने काय म्हटलं, येत आधी होई जे म्हणितलं ते कीजे. कुठं म्हणितलं ते कीजे, कोणत्या ठिकाणी म्हणितलं ते कीजे असं सांगितलंय का? झाडातळी सांगितलं. मग झाड कोणतं, हे कोणतं, हे तत्व आहे. विषय खूप मोठे आहे, परंतु मला तुमच्या डोक्यात काय घालायचं आहे, धर्म काय, धर्म कशात आहे ते जर तुम्हाला समजलं तर तुम्ही आपोआप संशोधन कराल, पुढं जाल, प्रोग्रेस कराल. आणि ही प्रोग्रेस तर सोपी नाही आहे, साधी नाही आहे. ती प्रक्रिया तुम्हालाच करावं लागेल. आणि ती प्रक्रिया आपल्याला आपल्या माध्यमातून आपल्यावरती करून परमेश्वराच्या प्राप्तीपर्यंत न्यावं लागेल. देव एकदा असं निरूपण करताय म्हणले देव कशानेच होत नाही, कारण जीव हा निर्दोषच नाही आहे, कशाच्या कशा दोषात अडकलेला आहे. आचार्य ऐकताय, आचार्यांना दुःख झालं, बाजूला जाऊन रडायला लागले. म्हणजे देवच भेटत नाही तर मग जगायचं कशाला? आपल्याला कधी असा प्रश्न पडला का देवच भेटणार नाही मग जगायचं कशाला? पण जगण्यासाठी तर देव करतोय, आपण सुखासाठी तर धार्मिकता करतोय. त्याच्यामुळे हा प्रश्न आपल्या डोक्यात कधी येतच नाही आहे. एका विड्याने नाही झाली तर 5 विडे, एका साधूच्या पारायण नाही झाली तर 5 साधू, दत्तात्रय कवचानी नाही झाले तर संकष्टहरण स्तोत्र. आपल्या का सारे नियोजन आहे, अत्यंत नियोजनबद्ध कार्यक्रम. या स्थानावर नाही झालं तर त्या स्थानावर, त्या स्थानावर त्या स्थानावर. हे स्थान अत्यंत ज्वाज्वल, हे स्थान अत्यंत पॉवरफुल, हे आपणच ठरवून टाकलेलं आहे. स्थान आहे, प्रत्येक स्थानावरती परमेश्वराने दया माया कृपा करुणा ही शक्ती निक्षेपलेली आहे. स्थानामध्ये काही बदल नाही. फक्त माहितीच्या अनुषंगाने देवांनी आपल्या पक्षकारांनी सांगितले हे वस्ती स्थान आहे, हे महास्थान आहे, हे स्थान आहे, ते स्थान आहे. का महास्थान? का बरं? तिथं जास्त दिवस राहिले म्हणून, जास्त लीळा घडल्या, जास्त आठवण करता येते, जास्त चिंतन करता येतं. याचा अर्थ तिथं विडा ठेवला म्हणजे रिझल्ट 100% असं काही नसतं. तुम्ही कोणत्या ध्येयाने कोणत्या उद्देशाने करता हे महत्त्वाचं आहे. आचार्य रडायला लागले, देव गेले. म्हणलं का रडताय? म्हणजे देवच भेटणार नाही तर कशासाठी? म्हणजे 100% जीवामध्ये ताकद नाही परमेश्वर प्राप्तीची, परंतु या अयोग्य जीवाला मी योग्य करतो. धीराचं व्हावे, धीर धर. परंतु अयोग्य जीवाला मी योग्य करत असताना आपला प्रयत्न, आपला कड, आपला हेतू, आपला उद्देश, आपली तळमळ, आपली प्रार्थना, आपली आर्तता त्यात जर असेल तर परमेश्वर प्राप्तीला घेऊन जात असतो. बाकी काही करायची गरज नाही. ती आर्तता तर निर्माण करा, चतुर्विध दुःख तर निर्माण करा, आपली बुद्धी तर साफ करा, आपलं हृदय तर साफ करा, क्लीन तर ठेवा. इतका सोपा, सरळ, स्पष्ट, पारदर्शकपणे धर्म सांगितलेला असताना आपण कुठं कुठं घुसलेलो आहे, कुठं कुठं जातो हे लक्षात घ्यायचं. आचार्यांना निरूपण करताना देवाने सांगितलं म्हणजे फक्त आचार्यांसाठीच सांगितलं असं नाही, सर्वांना सांगितलं, आपल्याला सांगितलंय. आपल्याला निर्दोष व्हायचं आहे. आपल्या सर्वात मोठी चॅलेंज, सर्वात मोठं आव्हान. आणि साधना म्हणजे काय? साधना काही वेगळी आहे का? आपल्यामध्ये योग्यता निर्माण करणं ही साधना आहे. आणि ती साधना तुम्ही कुठे करू शकता. यातून बाहेर पडले तर तुम्हाला जिथं आहे तिथं धर्म, जिथं आहे तिथं धार्मिकता, ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी बिगर पैशाची धार्मिकता तुम्हाला करता येऊ शकते. विशिष्ट ठिकाणी जाण्याची आवश्यकता नाही आहे. ती मॅनेजमेंट तुम्ही भविष्यात करू शकता. म्हणून या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहे. एकदा असंच आचार्यांना उद्देशून देव म्हणतात की या आचार्यांना मी काय द्यावं, कारण त्यांनी ती लीळा आहे मोठी, लीळेला मी फक्त स्पर्श करतो कारण वेळ कमी आहे आपल्याला आणि त्या विषयापर्यंत घेऊन जायचं असतं. तर औसा तिथं होते. औसा म्हणतात सन्निधान आहे आचार्यांना, दास्य आचार्यांना, ज्ञान आहे आचार्यांना, आम्ही काय करावं? म्हणजे दासवणं पुरे नाही का म्हटलं. मी देवाचा दास आहे, मी धर्माचा दास आहे, हेच तुमच्यासाठी पुरं आहे, हेच परमेश्वराच्या प्राप्तीसाठी पुरं आहे. आपल्यामध्ये दासभावच निर्माण होत नाही. दासवणं पुरे नाही का? खूप काही करण्याची गरज नाही म्हटले. मग धर्म काय आहे? धार्मिकता कशात आहे? धर्म एक आत्मविश्वास आहे, धर्म एक मोटिवेशन आहे, धर्म एक पॉझिटिव्ह विचारधारा आहे, धर्म हे तारुण्य आहे. परमेश्वराच्या प्राप्तीचं आव्हान स्वीकारणारं, सर्वात मोठं आव्हान प्राप्त करून देणारं धर्म आहे, लक्षात घ्या. आजकाल हे मुलं मुली मोटिवेशन क्लासेस लावतात, 10-20 हजार रुपये लावतात, खर्च करतात आई वडील. धर्मामध्ये जेव्हा जाल त्या पद्धतीने समजून घ्याल तेव्हा सर्वात मोटिवेशन इथं धर्मात आहे. पॉझिटिव्ह विचारधारा धर्मात आहे, कॉन्फिडन्स, आत्मविश्वास धर्मात आहे, करिअर धर्मात आहे, तारुण्य धर्मात आहे, जगायचं कसं धर्मात आहे, निरोगी राहायचं कसं धर्मात आहे, स्वस्थ चित्तता निर्माण कशी करायची धर्मात आहे.
आपल्याला तर एवढे प्रॉब्लेम छोटे छोटे मालिका पाहून पाहून जाम होतो, डॉक्टरांकडे जातो, डॉक्टर मला कसं तरी होतंय. घरात देवपूजा आहे, सूत्रपाठ आहे, वाचन करतोय, धार्मिकता करतोय, तो आजारी पडायचं कारणच नाही. कसं तरी होतंय. कारण का तर आपण सर्वात जास्त देवाचा धर्माचा विचार करायच्या ऐवजी त्या टीव्हीवरच्या मालिकाचा विचार करतो. ती मालिका अशा मिनिटाला संपवतात का रात्रभर ही बाई तळमळत बसती का उद्या काय घेणं नाही देणं नाही. आणि म्हणते कसं तरी होतं. डॉक्टर म्हणतो आजारच नाही आहे, मानसिक 80% आजार. माझ्या मार्गात एक भिक्षुक आले, म्हणले बाबा माझी बीपीच वाढती, शुगरच वाढते, मी आजारीचे. मला पाहिल्यानंतर लगेच लक्षात आलं की यांचा थोडासा मानसिक प्रॉब्लेम आहे. मी समजून सांगितलं पण ते काय ऐके ना. मग गाडीत घातलं. माझे डॉक्टरांचे मित्र डॉक्टर आहे बरेचसे. ते एक आयुर्वेदिक डॉक्टर आहे, त्यांच्याकडे नेलं. त्यांना म्हणलं यांना चेक करा. त्यांनी नाडी वगैरे पाहिली. म्हणले काहीच आजार नाही. म्हटले यांची निव्वळ मानसिकता आहे. म्हणले अहो ज्या आश्रमात तुम्ही राहतात ते साऱ्या दुनियाला म्हणे आम्ही डॉक्टर असून यांचे सत्संग ऐकतो, अन्य म्हणे आम्ही मोटिवेशन स्पीच आहे ते म्हटले. आणि यांच्या ठिकाणी राहून आश्रमात राहून तुम्हाला आजारच झाला कसा म्हटलं. बरं ठीक आहे म्हटले, यांच्या ठिकाणी राहा, कुठे राहा, परंतु तुम्ही कपडे घातले, त्याग केला, परमेश्वराची भक्ती करताय, आजार होण्याचं कारण काय? कारण आजारात पडण्यातून बाहेर पडण्याचं साधन तुम्ही स्वीकारलंय. सर्वात मोठं औषध तुमच्याकडं, सर्वात मोठे इंजेक्शन तुमच्याकडं ज्ञानाच्या माध्यमातून. तुम्ही आजारी पडतात कसे काय? आपले चेहरे पडतात कसे काय? आपण फ्रेश राहिलो पाहिजे. महानुभाव कसे मस्तपैकी समाधानी श्रीमंत वाटला पाहिजे. बघा देव आहे, देवाचे सारे भक्त बसलेले, अन्य महाजन आले, दीपावळी आई, नवे कपडे हे ते घालून आले, आणि आपले सर्व साधक सर्वसाधारण कपड्यात बसलेले, काही गोडधोड नाही, काही नाही, भिक्षावर राहणारे. देवाने अशी नजर मारली का त्यांचे चेहरे असे प्रफुल्लित झाले, श्रीमंत, स्वस्त, चित्त मस्त वाटायला लागले. आणि ते अत्यंत हीन दीन दुबळे. नवे कपडे घालण्याला अर्थ नाही आहे. तुमच्याकडे काय आहे त्याला अर्थ नाही आहे. तुम्ही धार्मिकता कशी समजून घेतली, धर्म कशात आहे समजून घेतलं, त्याच्यावरती तुमचे चेहरे दिसले पाहिजे. आपले चेहरे सतत पडेले, आजारी का नाही, आजार नाही, मग चेहरे कशाला पडले? देव भेटला, देव समजला, देव कळाला, यसना परमेश्वर, चिंदी चुरकुटीचा काय विचार करताय? याचा कशाला विचार करताय? धर्म कशात आहे समजून घ्या आणि मस्त राहा. परमेश्वराचा धर्म त्यागात आहे आणि मधली कड जीवाची आहे, आणि त्यागाशिवाय परमेश्वर भेटत नाही. मग तो त्याग कुठं, कसा, केव्हा, कधी करायचं मॅनेजमेंट तुम्ही जर करत असाल तर देव भेटेल. अन्यथा तर चाललं जे पाट्या टाकायचे कामं, ते पाट्या टाकणं म्हणजे धर्म नाही. थोडं करा, व्यवस्थित समजून घ्या, जाणून घ्या तुम्ही काय आम्ही काय एकच आहोत. देव पाहिजे तर देवाचा धर्म, देवाच्या धर्मात सांगितलेलं तत्त्व, तत्वात दिलेला आचार, त्या आचाराने स्वीकारातून परमेश्वर प्राप्त होत असतो. हे जर आपल्या डोक्यात आलं तर आचार कोणता करू शकतो, काय करू शकतो हे आपल्या लगेच लक्षात येईल. आणि धर्म कशात आहे लक्षात आल्यानंतर या अंधश्रद्धेतून, या कर्मकांडातून, या विधीतून आपण बाहेर पडू. त्यातून बाहेर पडणं म्हणजे देवाच्या जवळ जाणं. कारण बिडारावर काय बिडार असे आपल्या डोक्यात हे अगोदरच आहे, तर देव कसा असेल, धर्म कसा असेल, यातून बाहेर पडा. हे आपल्या डोक्यातून बाहेर काढा. या मिनिटाला आता इथं कार्यक्रम चालू आहे, मी बोलतोय, तुम्ही ऐकता. आता ह्या मिनिटाला परत पावडे साहेबांना दुसरा कार्यक्रम घेता येईल का? नाही घेता येणार. माझा संपला तर घेते. एखाद्या घरात एखादं कुटुंब राहतं, त्या कुटुंबाला जोपर्यंत आपण बाहेर काढत नाही तोपर्यंत दुसरं कुटुंब आणू शकत नाही. तसं आपल्या डोक्यात काय आहे त्यावरती आपला धर्म अनंत सामायत येत, अनिक न सामाय, अनिक सामायत येत, अनंत न सामाय, अनंत तो अनंत की. हे समजून घेतल्यानंतर परमेश्वर किती सोपा, सरळ, स्पष्ट आणि पारदर्शक आहे हे आपल्याला कळेल. आजचं विवेचन इथं आपण थांबू. तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की दंडवत हो.